तावडे शिक्षण मंत्री असताना 1314 शाळा जेव्हा बंद करण्याचा निर्णय झाला तेव्हा पहिला मोर्चा हा अकोल्यात झाला आणि त्याचं नेतृत्व भाऊसाहेब चासकर यांनी केलं होतं. मराठी शाळांमधील शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी काम करणाऱ्या ॲक्टिव्ह टीचर्स फोरम गटाचे ते संयोजक आहेत. मराठी विश्वकोश मंडळाचे ते सदस्य देखील आहेत आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे मराठी विभागाचे ते सदस्य होते. नूतन विद्या मंदिरचे संजीव करमरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी ग्रंथभेट देऊन त्यांचं स्वागत करावं. पुढील वक्ते प्रसाद गोखले यांना मंचावर निमंत्रित करतो. प्रसाद गोखले हे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथील मुख्यालय नियंत्रक कक्षाचे मुख्य नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत या फेसबुक समूहाचे ते मुख्य प्रशासक आहेत, ज्याची सदस्य संख्या 1,15,000 इतकी आहे. मी वेंगुर्लेकर सरांना विनंती करतो की ग्रंथभेट देऊन त्यांचं स्वागत करावं. पुढील वक्ते सचिन दाभोळकर यांना मी मंचावर निमंत्रित करतो. महाराष्ट्रातील मराठी एकीकरण समितीच्या दक्षिण मुंबई विभागाचे ते अध्यक्ष आहेत. मराठी पाट्या लावण्याचे श्रेय जरी इतर नेते मंडळी घेत असली तरी मराठी पाट्या लागाव्यात यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचं काम प्रामुख्याने समितीने आणि सरांनी केलेलं आहे. BST आणि रेल्वे तिकिटांवरील मजकूर हा मराठी भाषेत यावा यासाठी त्यांनी प्रामुख्याने प्रयत्न केलेले आहेत. मी विनंती करतो वेंगुर्लेकर सरांना की त्यांना ग्रंथभेट देऊन त्यांचं स्वागत करावं. मंदार चौगुले हे नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीत सहाय्यक संचालक म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. मराठी बोला चळवळ या फेसबुक पेजचे ते संपादक होते. मराठी भाषेत विज्ञानविषयक माहिती उपलब्ध करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञानाचा वाटसरू हा फेसबुक पेजची देखील त्यांनी निर्मिती केलेली आहे आणि 2006 पासून ते रसायन उद्योजक क्षेत्रात कार्यरत आहेत. मी वेंगुर्लेकर सरांना विनंती करतो की त्यांनी ग्रंथभेट देऊन त्यांचं स्वागत करावं. आणि पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं नाव सुशील शेजुळे सर. सुशील शेजुळे हे आम्ही शिक्षक या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. तसेच मराठी शाळा संस्था चालक संघ महाराष्ट्र याचे ते समन्वयक आहेत आणि मी वेंगुर्लेकर सरांना विनंती करतो की त्यांना ग्रंथभेट देऊन त्यांचं स्वागत करावं. सुशील शेजुळे आणि सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. एकदा जोरदार टाळ्यांनी या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. आणि या सत्राचे संवादक अमोल शिंदे यांचं स्वागत मी वेंगुर्लेकरांना सांगतो. आता ही कवी आणि चळवळ्या लोकांची जुगलबंदी कशी होते ते आपण पाहूया. मला वाटतं की जास्त वेळ न घेता आपण या सत्राला सुरुवात करूया. आणि या सत्राची सुरुवात भाऊसाहेब चासकर यांनी आमची शाळा मराठी शाळा नावाचा हा जो आपला उपक्रम आहे तर त्याविषयी आपण बोलावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. हॅलो, सर्वांना नमस्कार. आम्हाला या ठिकाणी सर्वांना निमंत्रित केलं आहे मराठी शाळा त्याच्यासमोरची आव्हानं आणि मराठी शाळांच्यासाठी काय करायला हवं या विषयावर बोलण्यासाठी. मुख्य म्हणजे आपण सगळे मराठी शाळांची जवळजवळ सगळे मराठी शाळांचे अपत्य आहोत. जन्म देणारी आई जन्मदात्री असते, परंतु माझं असं मानणं आहे की माझ्या गावातली जे मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा 200-250 लोकसंख्येच्या गावात ती 2 शिक्षकी शाळा देवळाच्या माडीवर भरत नसती तर मी आज इथे नसतो. मला जन्म देणारी आई आहे, परंतु माझं वैचारिक पिंडाचं भरण पोषण करणारी माझी दुसरी आई म्हणजे माझी शाळा आहे. आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की काल मी जेव्हा दीपक पवार सरांचं भाषण ऐकलं की एवढा सगळा प्रपंच मांडूनही ज्या शाळेनं मला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, हाताला धरून ग म भ न गिरवायला शिकवलं, त्या शाळेसाठी काहीतरी म्हणून देणं लागतो अशा प्रकारची वृत्ती जर नष्ट होत असेल तर आपल्यातली कृतज्ञता लयाला जात आहे. हे निरीक्षण मला पहिल्यांदा इथे नोंदवायचं आहे. आपली शाळा मराठी शाळा ही अकोले तालुक्यामध्ये आम्ही शिक्षक मंडळी, खास करून प्राथमिक शिक्षक मंडळी
गेल्या 4-5 वर्षांपासून एक प्रचार मोहीम म्हणून राबवत आहोत. ही प्रचार मोहीम काय आहे त्याची एक छोटी डॉक्युमेंटरी जर शक्य झालं तर शेवटाला येताना आपण बघूयात. परंतु 2-4 मुद्दे मी आपल्यासमोर ठेवतो. मातृभाषेतून शिक्षण हे प्रगतीचं लक्षण आहे, अशा प्रकारची ही टॅगलाईन आहे. आणि ही टॅगलाईन घेऊन आपली शाळा मराठी शाळा अशा प्रकारची एक तालुकाभर 191 गावांमध्ये आम्ही प्रचार मोहीम राबवतो. ही प्रचार मोहीम म्हणजे पालकत्वाचं शिक्षण आहे. आपण कोणतं माध्यम निवडावं, कोणत्या शाळेमध्ये मुलांना पाठवावं, हे खरं म्हणजे जॉन डुवी आणि या सगळ्या गोष्टी, डेमोक्रेटिक क्लास, लोकशाही धोरणांना प्राधान्य दिलं पाहिजे शिक्षणामध्ये, हे सगळं असतं. परंतु खरंच किती पालक मुलांना त्यांची शाळा निवडताना विचारतात, एका शब्दानं विचारतात. मला हे अगदी मान्य आहे. तुम्ही म्हणाल की मूल इतकं बारीक असतं, लहान असतं, त्यांना काय कळतं, असं नसतं. आणि म्हणून आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये पालकत्वाचं शिक्षण होत नाही. त्या पालकत्वाचं शिक्षण एका अंगानं करण्याची आवश्यकता नाही हे मला माहीत असलं तरीसुद्धा मी सांगतो की आमचा त्याच्या पाठीमागचा जो मतप्रवाह होता, भूमिका होती, ती इतकीच होतं की आपण माध्यम कोणतं असलं पाहिजे, शाळा कोणती असली पाहिजे, याच्या संबंधानं पालकांशी बोलूयात. पालकांशी ते एकतर्फी बोलणं होतं. प्रचार मोहीम म्हटलं की हे मान्य आहे, परंतु त्यातले काही मुद्दे सांगतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा फ्लोअर प्रश्नोत्तरासाठी ओपन होईल त्याच्या संबंधानं काही बोलता येईल. आजचं जग मीडिया सेंट्रिक आहे हे आपण मान्य करूयात. मोबाईलच्या स्क्रीनवर, टी व्हीच्या स्क्रीनवर, लॅपटॉपच्या स्क्रीनवर किंवा वर्तमानपत्रांच्या पानामध्ये जे छापून येतं, जे आपल्याला बघायला मिळतं, तेच दुनियेत घडतं, ही आपली धारणा बळकट करण्याचं काम हे माध्यमांचं जग करत आहे. आणि मग या माध्यमांच्या जगामध्ये मगाशी जे प्रसाद सर सांगत होते, याच्यामध्ये मराठी शाळा, सरकारी शाळा आहेत कुठं, असतील तर किती आहेत. आणि मग आमच्या शाळांच्या अंगणामध्ये इंग्लिश मीडियम स्कूलचे फ्लेक्स आम्ही बघायला लागलो. आमची मुलं ज्या गावातून येत होती तिथे इंग्लिश मीडियमच्या शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फ्लेक्स लावायला लागल्या. फ्लेक्स काय होतं, त्याच्यावरचा मजकूर कोणता होता, हे आमची मुलं अमक्या अमक्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये इथे चमकली. आमची मुलं तायकोंदोमध्ये मलेशिया, थायलंड, जापान वगैरे गेली तिकडे. अरे शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये ज्याला गुणवत्तेचं एक महत्त्वाचं पॅरामीटर किंवा मीटरपट्टी, मोजपट्टी म्हणून बघितली जाते, तिथे आजही परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यामध्ये 50 मुलं शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत आली असतील तर त्यातली 45पेक्षा जास्त मुलं जिल्हा परिषदेच्या शाळांची असतात. हे पालकांना कळणार कसं? आणि म्हणून मग आम्ही असा विचार केला की आपण जे, म्हणून गाडगेबाबांनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितलं, लोकांच्या भाषेत बोलायला पाहिजे. लोकांशी बोलायचं तर लोकांच्या भाषेत बोलायला पाहिजे. मग आम्ही एक प्रचार रथ तयार केला, जो डिजिटल प्रचार रथ. त्याच्यावर अकोले तालुक्यामध्ये 380च्या आसपास शाळा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम जे राबवले जातात, त्या उपक्रमांची शिक्षकांनी एक डॉक्युमेंटरी तयार केली. सगळं काम शिक्षकांनी केलेलं आहे. म्हणजे शूटिंग करणं, एडिटिंग करणं, त्याचा व्हिडिओ तयार करणं, प्रचार रथ, गावोगावी जाणं. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिक्षक या सगळ्या गोष्टींसाठी 1.5 महिना देतात. आणि त्या सगळ्या शिक्षकांच्या वतीनं मी बोलत आहे. हे काय एक भाऊ जास्कर किंवा असं कोणाचं काम नाही आहे. आता मग काय करायला हवं असं जेव्हा, तर एक प्रचार रथ केला. अलीकडे झालं आहे असं की जे सरकारी आहे ते फालतू आहे, अशा प्रकारची एक धारणा शिक्षणाच्या बाबतीत बळकट करण्याचं काम, आणि त्याच्यामध्ये सरकार यशस्वी झालेलं आहे. म्हणजे असं आहे की असरचा अहवाल आल्यानंतर पुढे काय होतं हे आपल्याला माहिती आहे. वेगवेगळ्या व्यवस्थापनांच्या, वेगवेगळ्या माध्यमांच्या सगळ्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास केला जातो, परंतु बदनामी करताना केवळ सरकारी शाळांची होती. सरकारी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. आणि मग एक कारण हेही होतं की
सरकारी शाळांमध्ये जे काही सध्या सुरू आहे ते आपण सांगूयात. 2-3 मुद्दे आहेत. त्यातला एक मुद्दा प्रचाररथ, त्याची फिल्म, तो प्रचाररथ तालुक्यातल्या मुख्य गावांच्या मध्ये जातो. सकाळी सकाळी संध्याकाळी जेव्हा लोक गावात असतात तेव्हा ती फिल्म दाखवली जाते. आम्ही अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याला जोडून केली. पालकत्वाचं शिक्षण जेव्हा मी म्हटलो तेव्हा व्यवस्थित एक आपली शाळा, मराठी शाळा, मातृभाषेतून शिक्षण, प्रगतीचं लक्षण, हे माध्यम कोणतं निवडलं पाहिजे, मुलांना कोणत्या शाळेत पाठवलं पाहिजे याच्या संबंधानं काही मुद्दे त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. त्याच्या सगळ्या मुद्द्यांची मी उजळणी आपल्यासमोर करणार नाही, परंतु मातृभाषेतून शिक्षणाचं महत्त्व काय आहे. काल या ठिकाणी याच्या संबंधानं बरीच चर्चा झालेली आहे. आम्ही प्राथमिक शाळेमध्ये मुलांना पाठवताना मातृभाषेतून जर तुम्ही मुलांना शिक्षण दिलं तर कोणत्या गोष्टी होऊ शकतात आणि कोणत्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात आणि कोणत्या गोष्टींचा परिणाम, वाईट परिणामसुद्धा होतो. उदाहरणार्थ असं आहे की आता या ठिकाणी तात्विक आणि सैद्धांतिक भाषा शिक्षणाची जी बाजू आहे ती मांडण्यासाठी मी नाही आहे, हे मला जरी माहीत असलं तरीसुद्धा ही आपल्या सगळ्यांच्या समोर एक गोष्ट तर नक्की ठेवायला पाहिजे. जेव्हा मुलं परक्या भाषेत शिकायला जातात तेव्हा त्यांच्या अभिव्यक्तीचा संकोच होतो आणि नैसर्गिक अभिव्यक्ती मारली जाते. मूल जेव्हा शाळेत येतं तेव्हा शाळेची भाषा, शिक्षकांची भाषा, पाठ्यपुस्तकांची भाषा आणि मुलाची भाषा ही जर एकसारखी असेल तर भाषेच्या अंगणात मुक्तपणे व्यक्त होण्यासाठीच्या संधी मुलांना मिळतात. परंतु हेच जेव्हा परक्या भाषेमध्ये मुलांना पाठवलं जातं, खास करून इंग्लिश मीडियममध्ये पाठवलं जातं, तेव्हा मुलाची नैसर्गिक अभिव्यक्ती मारली जाते आणि यस, नो, थँक्यू, स्टँडअप, सिट डाऊन याच्यापुरती ती अभिव्यक्ती उरते. हे पालकांना आम्ही ताकदीनं सांगायला सुरुवात केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की चांगलं आणि दर्जेदार शिक्षण याची व्याख्या पालकांच्या दृष्टीनं काय आहे. हे सरकारी शाळेमध्ये काय चांगलं शिक्षण मिळण्याची संधी अजिबात नाही आहे मुलांना. मग चांगलं घ्यायचं असेल तर ते विकत घ्यायला पाहिजे. जे विकत घ्यायचं असतं ते चांगलं असतं, अशी धारणा आजच्या काळामध्ये बळकट होत गेलेली आहे. आता ती कॉर्पोरेट क्षेत्रानं केलेली आहे. म्हणजे सरकारी शाळेमध्ये मुलांना पाठवायचं नसतं पण सरकारी नोकरी आवश्यक असते, हवी असते. हे सगळं होतं आहे, आपल्याला माहिती आहे. मग आम्ही दुसरी एक गोष्ट केली की जिथे प्रचाररथ जाईल तिथे आमच्या शिक्षक कार्यकर्त्यांनी पालकांशी संवाद साधायचा, प्रचारपत्रकं वाटायची आणि अजून त्याच्याशी जोडलेले काही मुद्दे. जर गावामध्ये, चौकामध्ये, मोठ्या गावामध्ये पालक असतील, गावकरी असतील तर तिथे SMCच्या सदस्य, अध्यक्ष, गावातले जे कोणी प्रतिष्ठित नागरिक असतात, शिक्षण हा ज्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, त्यांना तिथे एकत्र करायचं आणि त्यांच्याशी बोलायचं. त्या प्रचाररथाला जोडून एक माईक आणि मग त्या संबंधानं काही शिक्षकांनी गप्पा मारायच्या. एक अजून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे खुलेपणानं मला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक म्हणून मान्य करायला कुठल्याही प्रकारचा कमीपणा, उणेपणा माझ्या मनामध्ये वाटत नाही की पालक, गावकरी आणि शिक्षक यांच्यामध्ये अंतर पडलेलं आहे. ती जी एक पूर्वी घट्ट वीण होती ती उसवलेली आहे. या मोहिमेचा फायदा याच्यासाठी पण झाला की शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिक्षक, आता कोणी असं म्हटलं की शाळा वाचवण्यासाठी यांना मुलं मिळत नाही म्हणून, पण ज्या ताकदीनं काम करणाऱ्या शिक्षकांच्या गावामध्ये एक या परिसंवादाच्या नंतर जो थोडा वेळ असेल त्याच्यामध्ये आपण एक छोटी क्लिप बनवलेली ती पण बघूयात. तर एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली की गाव आणि शाळा, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये जे तुटलेपण होतं ते पण जोडायला याच्यातून मदत झालेली आहे. हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहेच आहे. SMCचे कार्यकर्ते, शिक्षक आणि हे सगळे लोक जे आहेत ते हे ऐकत होते, हे बघत होते. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दशकामध्ये रुरर्बन एरिया ज्याला आपण म्हणू, म्हणजे निमशहरी भाग जो आहे त्याच्यामधल्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ज्या पालकांनी आपल्या मुलांना पाठवलं होतं तिथे एक वाईट गोष्ट घडत होती. ती वाईट गोष्ट अशी होती की भाषिकदृष्ट्या मुलं निर्वासित
होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. म्हणजे असं आहे की घर परिसरामध्ये आजी आजोबा आई वडील यांचा पूर्ण परिवेश जो आहे त्याच्यामध्ये मराठी भाषा बोलली जाते, मराठीचा कुठला तरी प्रकार बोलला जातो आणि मुलं मात्र परक्या भाषेमध्ये इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जातात, अशा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जातात की जिथल्या शिक्षकांना इंग्रजी बोलता येत नाही. मी हे अत्यंत ठामपणाने मी सांगत आहे, आत्मविश्वासानं सांगत आहे की उत्तम दर्जाचं इंग्रजी ज्या शाळांमध्ये शिक्षकांना बोलताच येत नाही अशा शाळांमध्ये पालक मुलांना पाठवत आहे. आणि म्हणून मातृभाषेतून म्हणजे मराठीतून मुलांचे मुळं जे आहे विचारांची मुळं ती उखडत होती आणि तिकडे रुजत नव्हती. आणि म्हणून मी म्हटलं की भाषिकदृष्ट्या निर्वासित, म्हणजे माझी आई म्हणायची की कालवड पण नाही आणि गोरा पण नाही आहे जन्माला आलेलं, तर इपऱ्या जातीचं जन्माला आलं. मी मुलांसाठी हे अजिबात वापरणार नाही, कारण मी मुलांसोबत काम करतो गेले 30 वर्ष. त्यामुळं भाषिकदृष्ट्या निर्वासित मुलं होत होती. आणि ज्यांच्या पालक म्हणून ज्यांचा अपेक्षाभंग झालेला होता असे पालक बोलू लागले होते की इंग्लिश मीडियममध्ये मुलांना पाठवायला नाही पाहिजे. पण मग एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे की इंग्लिश मीडियममध्ये कुठे जातात मुलं, इकडे जातात तिकडे जातात, कुठे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जातात. असं कुठे असते का जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आहे का, कशाला पाठवतो. खास करून आया ज्या आहेत, म्हणजे मला जेंडर बायस दृष्टिकोन घेऊन बोलायचं नाही आहे, पण काय करायचं, तिचं जातं ना बाळ, मामीचं जातं, मामाच्या, आपल्या पण बाळाला तिथेच. हा अत्यंत भावनिक मुद्दा आहे. आणि मग जेव्हा प्रचारच गावोगावी फिरायला लागला, प्रचारपत्रकं हातात पडायला लागली, तेव्हा कुंपणावरची मानसिकता असलेले जे पालक होते त्यांना एक नैतिक पाठबळ मिळालं की अरे हे बघा ना, हे सुरू आहे ना, मग आता पाठवू. तर पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही ही सुरुवात केली तेव्हा 329 विद्यार्थी इंग्लिश मीडियममधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आले होते. 329. नंतर ती संख्या वाढत गेली. आता पुढे असंही झालेलं आहे की आम्ही केवळ प्रचारपत्रक याच्यावर नाही, काय आहे, जाहिरातींचं जग आहे. मगाशी कोणीतरी आधीच्या परिसंवादामध्ये म्हटलं, बहुतेक गीता महाशब्देच म्हटल्या की हे पैसे कुठे जातात, तर ते जाहिरातीसाठी खर्च केले जातात. मग सरकारी शाळांची जाहिरात जोरात झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे करायचं म्हणून ते करायचं असं ठरवून घेतलं. दुसऱ्या वर्षी आम्ही काय केलं, रस्त्याच्या कडेला जे प्रमुख रस्ते आहेत, म्हणजे अकोले हा एक तालुका आहे आणि तिथून पश्चिमेला भंडारदरा साधारण 40 किलोमीटर आहे आणि 20 किलोमीटर संगमनेर आहे. तिथून आणखीन दक्षिण बाजूला उत्तर बाजूला रस्त्याच्या कडेला 250 फ्लेक्स लावून दिले. मराठी अभ्यास केंद्राची मदत झाली होती. आनंद भंडारे सर, दीपक पवार सर या सगळ्यांनी, काही म्हणजे चिन्मयी सुमित मॅडम, त्यांच्या आम्ही वेगवेगळ्या क्लिप्स पण मातृभाषेतून शिकलो आम्ही. आणि हे मी सांगायची अजिबातच गरज नाही, आपल्याला सगळ्यांना मान्यच आहे की मातृभाषेतून शिकल्यानंतरच विचारवृत्ती फुलत जातात आणि जे क्रिएटिव्ह काम करणारे सगळे लोक आहेत. किंबहुना अलीकडे मी कुठेतरी वाचलं किंवा ऐकलं की जे सगळे नामवंत शास्त्रज्ञ आहेत ते मातृभाषेतून शिकलेले आहेत. आणि हे सगळं आम्ही सांगायला सुरुवात केली. मग माशेलकरांचं पोस्टर, हां मी मातृभाषेतून शिकलो म्हणून शास्त्रज्ञ झालो. आणि माशेलकर सर काही सांगायला येणार आहे का तिथे, अरे मी असं नाही केलेलं. विश्वास नांगरे पाटलांचा एक पोस्टर, त्यांना पण परवानगी घेतली होती आम्ही असं करतोय म्हणून. मातृभाषेतून शिकलो म्हणून मी IPS झालो, मला मातृभाषेतून शिकल्यामुळं कुठल्याही प्रकारची काहीही अडचण आली नाही. असे पोस्टरवर शेकडोच फोटो छापले होते. लोकांना अरे हे मातृभाषेतून शिकले, मग आपले. जी शाळा अकोले तालुक्यातली, अकोले शहरातली बंद पडायला झाली होती, ही जेव्हा आम्ही मोहीम ताकदीनं सुरू केली, तुम्हाला मी अत्यंत, म्हणजे ते काय डंके की चोट पर म्हणतात ना, तसं सांगतो, म्हणजे भाऊसाहेब चासकरच्या गॅरंटीसह सांगतो. जी शाळा बंद पडायला लागली होती, 11 मुलं उरली होती, त्या शाळेमध्ये आज मितीला 150 मुलं आहेत. मातृभाषेतून शिक्षण हे प्रगतीचं लक्षण. अकोले शहरातली शाळा, तिथे आम्ही केजीचे वर्ग सुरू केले आणि त्याच्यामध्ये 112 विद्यार्थी आहेत, म्हणजे 250 विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात आहे. आणि गोकुळासारखं भरलं घर. असं म्हणजे असं आहे की मी मगाशी जसं म्हटलं की हे जग मीडिया सेंट्रिक आहे,
म्हणून हे माध्यमामध्ये यायला पाहिजे. पालक व्हॉट्सॲपवर फोटो काढायचे, त्या प्रचार रथाचे क्लिप तयार करायचे. आता बघा, आम्ही शिक्षकांनी सुरुवात केली. दुसऱ्या वर्षी पंचायत समितीचा शिक्षण विभाग, त्यांच्या लक्षात आलं हे चांगलं करतात आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, सगळ्यांनी मिळून सगळे एकत्र आले आणि या सगळ्यासाठी 2 लाख 3 लाख 4 लाख शिक्षक खर्च करतात. प्राथमिक शिक्षक आधी करत होते. नंतर आम्ही माध्यमिक शिक्षकांना सांगितलं, अरे पहिलीच्या वर्गात प्राथमिक शाळेत विद्यार्थी आले नाही, इंग्लिश मिडियमला गेले तर 5वीला 6वीला तुमच्या वर्गात येणार नाही, तुमच्या शाळेत येणार नाही, ते पण सोबत आले. आणि म्हणून हे जे काय आहे प्रचार आणि प्रसार मोहीम ही अशा पद्धतीनं पुढे जात असताना अजून एक चांगली गोष्ट त्याच्यामध्ये घडलेली आहे की छोट्या छोट्या क्लिप्स आम्ही गावोगावी गेल्यानंतर पालकांच्या सुरू केल्या करायला. हे शिक्षकांना सुचत गेल्यानंतर मोबाईल आडवा धरायचा आणि 1-1.5 मिनिटाची एक छोटी क्लिप्स तयार करायची. ही माझी मुलगी माझा मुलगा इथं शिकत होता आणि तो आता इंजिनियर आहे, तो आता डॉक्टर आहे, तो आता चांगली शेती करतो, ती आता तिच्या क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं काम करते. छोट्या छोट्या गोष्टी करत असतील तरीसुद्धा. आणि मोठ्या प्रमाणावर पालकांनी त्यांच्या मुलांचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये झाल्यानंतर ते काहीतरी आज त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं करतात आहे हे आम्ही पाठवायला सुरुवात केली. आम्ही व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली गावोगाव आणि त्याची एक मोठी चर्चा सुरू झाली. मोठ्या प्रमाणावर पालकांचे व्हॉट्सॲप ग्रुप केले आणि एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपवर आणि जी कॅची क्लिप होती त्याची व्हायरल होत गेली. वा वा. म्हणून मला असं वाटतं की गोष्टी व्हायरल होत असतात, परंतु जसं प्रेम व्हायरल करण्याची गरज आहे तसं सरकारी शाळांमध्ये जे काय गुणवत्तेचं काम सुरू आहे ते व्हायरल करण्याची गरज आहे. मला एक मुद्दा अजून सांगायचा फक्त आणि मी थांबतो. आता अलीकडे स्टार्स प्रकल्पाअंतर्गत एक टेस्ट झाल्या संकलित मूल्यमापनाच्या. आमच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक खाजगी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये परीक्षक म्हणून गेले होते. मी कॅमेऱ्याच्या समोर बोलतो आहे. तेव्हा तिथल्या मुलांना प्रश्न काय विचारलेला आहे इंग्रजीच्या पेपरमध्ये याच्यासाठी ते शिक्षकांची मदत घेत होती मुलं. आणि 50% 60%हून जास्त शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये किंवा सेमी इंग्लिश मिडियममध्ये जिल्हा परिषदेच्या मुलांनी प्रश्नपत्रिका वाचून उत्तरं लिहिलेली होती. ॲक्टिव्ह टीचर्स फोरमच्या ग्रुपमध्ये याच्यावर त्याच दिवशी संध्याकाळी चर्चा झाली होती. म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्यामध्येच बोलत बसलो तर ते अरण्यरुदन होईल. बरोबर. ही भूमिका घेऊन मराठी अभ्यास केंद्र असेल किंवा आपण सगळे असोसिएट सगळ्या संस्था असतील इथे जमलेले सगळे आपण कार्यकर्ते म्हणून पालकांच्या सोबत जायला पाहिजे, गावामध्ये जायला पाहिजे, खेड्यामध्ये जायला पाहिजे, वस्त्यांमध्ये जायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे मराठी शाळा वाचवायला आम्ही ही मोहीम राबवत नाही आहोत. मातृभाषेतून शिक्षण हे प्रगतीचं लक्षण आहे हे सांगायला आलो आहोत. थँक्यू. वा वा वा. सर बोलता बोलता म्हणाले की परक्या भाषेत शिकायला जातात तेव्हा अभिव्यक्ती मारली जाते मुलांची. काही दिवस आधी तो उदाहरण सांगतो की माझ्या शेजारी नवीन जोडपं आहे, 5 वर्षाची मुलगी आहे. त्यांना शाळेतून रिझल्टमध्ये एक शेरा होता की यांचं मराठी सुधारा. इंग्रजी मीडियमच्या शाळेत ती शिकते. इंग्रजी मीडियमने शेरा दिलेला की हिचं मराठी सुधारा. म्हणजे मराठी सुधारण्याची जबाबदारी देखील इंग्रजी शाळा आता घेत नाही आहेत अशी. नाही, इंग्रजी शाळांमध्ये शिकवण्याची जबाबदारी क्लासेसची असते. शाळांची फक्त फिया घेणं, बरोबर बरोबर टाय बाय आणि त्या गाड्या असतात. ते छान वाटतं पालकांना. क्या बात आहे. सो फार उत्तम पद्धतीने सर तुम्ही सांगितलं. मी पुढचा प्रश्न प्रसाद गोखले सरांना विचारू इच्छितो की मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत. हे फेसबुक पेज आपण चालू केलं तर ते नक्की का चालू करावं असं वाटलं आणि त्याच्या प्रवासाबद्दल आपण थोडंसं जर आम्हा सगळ्यांना सांगितलं तर बरं होईल. सर्वप्रथम आवाज येतोय ना? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि इथे बोलावल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार. फेसबुक समूह आहे मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत. फेब्रुवारी 2014मध्ये आम्ही तो घरबसल्या जसा चालू केला कॉम्प्युटरवर. त्याच्या आधी आमच्या मुलाला आम्ही मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतला बोरिवली पूर्वला नर्सरीमध्ये. म्हटलं आपण आधी मराठी शाळेत मुलाला प्रवेश घेतल्यानंतरच कोणाला तरी काहीतरी सांगण्यामध्ये अर्थ आहे, नाही तर काही त्याला पहिला प्रश्न तोच आला की आपण पळून जायचं मागच्या दाराने, त्याला काही उपयोग नाही आहे. आणि मग नंतर आता या विषयावर म्हणजे ही अस्वस्थता थोडी मनामध्ये होती
की आजूबाजूला परिस्थिती आपण बघत असतो, पण एवढी त्याची जाणीव नव्हती अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर. म्हणजे मी किंवा माझा भाऊ जेव्हा 91, 97, 98 साली आम्ही 10वी झालेलो, तेव्हा प्रचंड मराठी शाळांमध्ये संख्या होती. शाळा सुटली चालू आहे. हॅलो, हां. शाळा सुटली की अशा त्या गल्ल्या सगळ्या ओसंडून व्हायच्या मराठी शाळांच्या. ती संख्या कमी होत होती त्याची जाणीव होती, पण माझ्या मुलांना माझ्या शाळेमध्ये, नाव घेतो मी कारण या विषयावर स्पष्ट बोलायला पाहिजे, नावं लपवून छपवून या विषयावर काही होऊ शकत नाही. चोगले हायस्कूल बोरिवली पूर्व ही खूप मोठी मराठी माध्यमाची शाळा होती असं म्हणतोय कारण 7 तुकड्या प्रत्येक इयत्तेच्या होत्या. आता ती शाळा 2 तुकड्यांवर आली आहे आणि प्रत्येक इयत्तेत 70 ते 75 मुलं होती, ती आता 30-35वर आलेली आहेत. इंग्लिश मिडियम चालू केलं आहे, त्यांच्या दुर्दैवाने किंवा आपल्या पुण्याईमुळे म्हणा तेही नीट चालत नाही त्यांचं. आणि मग ज्युनियर कॉलेज वगैरे आणलं आहे, मग बाकी नको त्या सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज तिथे, मग म्हणजे पैसे कमवण्याचे उद्योगधंदे सुरू आहेत तिकडे. आणि तिथे माझ्या मुलाला माझ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतली मी, कारण विचार असा होता की आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत जर मूल शिकत आहे, बागडत आहे, तर त्यासारखी मला वाटतं चांगली समाधानाची गोष्ट नसते. पण दुर्दैवाने एका महिन्याने मला असा फोन आला त्यांच्याकडून की पटसंख्या खूप कमी आहे, नर्सरीला 5-6 मुलंही मिळत नाही आहेत, तर तुम्ही तुमची ॲडमिशन परत घ्या. तर मी त्यांना जाऊन भेटलो, संस्था चालकांना वगैरे. मुख्याध्यापिका मलाही शिकवणाऱ्या ज्या होत्या त्या मुख्याध्यापिका होत्या, त्यांनी खूप प्रयत्न केले, पण संस्था चालकांनी काही त्याचं विशेष ऐकलं नाही कमिटी मेंबर्सनी. तेही त्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि मराठीवर राजकारण करणाऱ्या पक्षाचे माजी नगरसेवक आणि सामनाचे वरिष्ठ पत्रकार. मी एका पक्षाचं नाव घेतो आहे, सगळ्याच पक्षांची ती अवस्था या विषयात. तर त्यांनीच मला सांगितलं, इथे कशाला आणताय मराठी शाळेत तुमच्या मुलाला, तुम्ही मराठी शाळेत आपण शिकलो ते वेगळे दिवस होते, आता वेगळे दिवस आहेत. तर मी म्हटलं, तुम्ही मराठी शाळांचे संस्थाचालक आणि तुमची एवढी सगळी मराठीच्या मुद्द्यावरची पार्श्वभूमी आणि तुम्हीच मला असं सांगताय, मी तुम्हाला 10-15 मुलं आणून देतो नर्सरीसाठी, पण नर्सरी बंद करू नका. तर आमचे त्याच्यावर वादविवादही झाले बरेच. पण थोडं झालं असं की आता मला कळत नव्हतं की, आणि नंतर मला हळूहळू कळलं की माझ्यासारख्या अनेक पालकांना त्यांनी परत पाठवलं आहे, कारण त्यांना मराठी मीडियम हळूहळू कमी करत जायचं. तर मी त्यांना ओळखत नाही, ते मला ओळखत नाही, त्यामुळे ते एकी होणं पटकन शक्य नसतं. तर असं राजकारण बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. पण मग नंतर मुलाला शेवटी तिथून ॲडमिशन मागे घेतली. तिथून पुढे एक शाळा आहे, तिथे इंग्लिश मिडियम सकाळी असतं, दुपारी त्याच प्रिमायसेसमध्ये मराठी माध्यम असतं. तर तिकडे ॲडमिशन घेतली. आता तो तिकडे 7वीत आहे, अगदी व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग तो जो एक राग होता, ती एक अस्वस्थता होती, किंवा ती जी वस्तुस्थितीची जाणीव झाली की ही फार विदारक परिस्थितीच्या काठावर येऊन आपण उभे आहोत. तर त्यातून म्हटलं आता लोकांसमोर आपण गेलं पाहिजे. तर कसं जायचं, असं अचानक घरोघरी तर आपल्याला फिरता येणार नाही. मग सोशल मीडियाचा आधार घेतला, फेसबुकचा आधार घेतला. फेसबुकवर तेव्हा जे नाव सुचलं तेच दिलं, ते अजूनही कायम ठेवलं आहे की मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत. आपण टिकवल्या पाहिजेत कारण ती जबाबदारी आपली आहे, कोणी येऊन त्या टिकवणार नाही. आपण आपल्या मुलांना पहिलं तिथे घातलं पाहिजे, ती सगळ्यात पहिली पायरी असेल. आणि मग त्या विषयावर हळूहळू चर्चा झडत गेल्या. त्या समूहावर बरीच लोक त्या समूहाशी जोडली गेली, वादविवाद झाले, अनेक टोमणे खाल्ले, ट्रोलिंग सहन केलं, सगळे प्रकार. त्याच्यावरच मी येणार होतो की सोशल मीडियाचं जग पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण किती पॉझिटिव्ह मेसेज टाकला तरी निगेटिव्ह करण्यासाठी लॅपटॉप घेऊन डिग्र्या घेतलेली माणसंच बसलेली असतात की कसं ट्रोल करता येईल, कसं निगेटिव्ह करता येईल. तो त्यातला एखादा प्रसंग जर तुम्ही सांगितलात तर. अनेक प्रसंग आहेत, म्हणजे मी अगदी स्पष्ट बोलेन, कोणी राग म्हणू नये, कोणाशी व्यक्तिशा किंवा कुठलाही मी उल्लेख केला तरी व्यक्तिशा उल्लेख नाही येतो. सगळ्यात प्रथम ट्रोलिंग झालं की तुमचं नाव गोखले आहे, तुम्ही एकारांत कोकणस्थ ब्राह्मण आहात, तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश शाळांमध्ये शिकवता, बहुजन समाजाला सांगता की तुम्ही मराठी शाळेत जा म्हणजे ते मागे पडतील, अशी तुमची मोठी योजना आहे. तर मी त्याला किती होऊन सांगायचो, अहो माझा मुलगाही मराठी शाळेत आहे, पण कोणी ऐकायला तयार नसायचं. दुसरा टोमणे असे अनेक खाल्ले की, म्हणजे काय मोठेपणा मी सांगत नाही, जे अनुभव आहे ते सांगतोय, वस्तुस्थिती, की सोशल मीडियावर हा विषय मांडून काय होणार, तुम्हाला फील्डवर्क केलं पाहिजे. फील्डवर्कही आम्ही सुरू केलेलं. म्हणजे नंतर लक्षात आलं की काही महिन्यांनी, एका वर्षांनी RM भट शाळा आहे परळला, तर तिकडे त्यांचं फार मोठं माजी विद्यार्थी संमेलन होतं. ते मला त्याचा सुगावा लागला आणि मग काही पत्रकं आम्ही तयार केली आणि तिथे जाऊन जवळजवळ 300-400 विद्यार्थ्यांमध्ये, माजी विद्यार्थ्यांमध्ये ती वाटली. हे सगळे मुद्दे होते. मला तिथपासून थोडं फील्डवर्कही सुरू केलं, जेवढं जमेल तेवढं. मग काही शाळांमध्ये माजी विद्यार्थी सभा असतील, पालक सभा असतील, तिथे हा विषय जाऊन मांडणं, अशा प्रकारचंही थोडंफार काम केलं. फील्डवर्कला काही मर्यादा आहेत आणि मी स्वतः केंद्र सरकारी सेवेत असल्यामुळे काही बंधनं येतात, तर ती पाळावी लागतात. आणि तरी ते अजून वाढवलं पाहिजे याची जाणीव आहे. तर असं ट्रोलिंग भरपूर झालं, बरेच परत तो म्हणजे असं, तर रामायणामध्ये राम कोण,
तसंच ते आता इंग्रजी शाळांचे दिवस आहेत, आता इंग्रजीचे दिवस आहेत असं वाक्य समोरच्याने घेतलं की परत त्याला तो सगळा विषय सांगत बसा, असं थोडंसं या विषयात होतं. आणि नंतर मग मनुष्य कंटाळून जातो. असंही आमच्याही बाबतीत बऱ्याच वेळा झालं. आणि कधी कधी वाटतं की कशाला हे जाऊ दे, सगळं बंद करूया. असे अनेक फेसबुक समूह बंद पडतात, पण म्हणजे सुदैवाने हा अजून बंद नाही पडला आणि आता त्याचे 1,14,000 15,000 सदस्य आहेत. आणि त्याचा उपयोग एवढाच आहे की हा विषय आणि या विषयातले बारीक सारीक मुद्दे म्हणजे खूप तात्विक आणि खूप बौद्धिक मुद्दे न रोजच्या आयुष्यामध्ये जेव्हा मराठी शाळा जवळ असूनही मुंबई ठाण्यासारख्या खासकर शहरी भागामध्ये पालक जेव्हा इंग्रजी शाळेत घालतात, घरापासून लांब शाळेत त्या मुलाला पाठवतात, स्कूल बसनी व्हॅननी कोंबून पाठवतात. जसं काल निंबाडे सर किंवा बाकीचेही वक्ते म्हणाले की खाटीकखान्यात पाठवल्यासारखी ते मुलांची बिचाऱ्यांची अवस्था असते. इंग्रजी माध्यमात त्यांना नीट कळत नाही, खूप हाल होतात. फी डोनेशन आणि बाकीचे जे प्रकार लुटमारीचे आहेत ते सगळ्यांना माहीत आहेत, सांगायची गरज नाही. हेच रोजच्या आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा नर्सरीचा इंटरव्ह्यू घेतला जातो, त्याच्यात पालकांचा आणि मुलांचा यथेच्छ अपमान केला जातो. म्हणजे मला एक पटकन सांगतो, एक दोन पालक भेटले की त्यांना सांगितलं तुम्ही अशा आहेत का आलात, तुमची तर काय आर्थिक ऐपतच नाही आहे म्हणे. असं इंटरव्ह्यूच्या वेळेला सांगितलं गेलं पालकांना. एवढी विदारक अवस्था आहे आणि सरकारचं काही नियंत्रण नाही, काही अंकुश नाही. सध्या जे आपल्या राज्यामध्ये जे काही प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत कोणाकडूनही या विषयात कसलीही अपेक्षा नाही. अपेक्षा करून झाल्या, सगळ्या अपेक्षा भंग झालेल्या आहे. त्याच्यामुळे राजकीय व्यवस्थेला जर तडा नाही गेला म्हणजे यांच्या राजकीय खुर्च्या जोपर्यंत हलणार नाहीत तोपर्यंत मला राजकीय आणि शासकीय पातळीवर या विषयात काही विशेष होईल असं वाटत नाही. तर असं सगळं ट्रोलिंग सहन करत आता मोठा ग्रुप झाला आहे आणि घराघरामध्ये हा विषय जातो आहे. या विषयाशी निगडीत छोटे मोठे मुद्दे रोज त्यात 1,15,000 सदस्यांपर्यंत जात आहेत. अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये जोडले गेलेत, भारताच्या बाहेरूनही अनेक सदस्य आहेत, ते आपापली मतं मांडत असतात. आता वादविवाद थोडे कमी झालेत आणि चांगली माहिती थोडी जास्त पुढे येते, याचं समाधान आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद. खरं तर निगेटिव्ह करायला एवढी लोक बसलेली असताना तुम्ही पॉझिटिव्हली हे सगळं चालवलं आणि शून्यापासून ते जवळजवळ 1,15,000 फॉलोअर्स आता त्याचे आहेत. सो खरंच एकदा त्यांच्या चिकाटीसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजेत असं मला वाटतं. मी दाभोळकर सरांकडे येतो. आपण मराठी एकीकरण समितीच्या दक्षिण मुंबई विभागाच्या अध्यक्षपदावर आहात आणि मराठी एकीकरण समितीने अनेक आंदोलनं केलेली आहेत किंवा अनेक गोष्टींवर मोर्चे काढलेले आहेत, विषय लावून धरलेले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा विषय होता की 250 शिक्षकांना कामावरून काढण्यात आलं मध्यंतरी आणि त्याचा तुम्ही पाठपुरावा केलात. म्हणजे अनेक पक्षांनी देखील तिकडे लक्ष दिलं नाही. तर तो जो विषय आहे तो जरा सविस्तर आम्हाला सांगितलं तर बरं होईल. मी थोडी दुरुस्ती करतो याच्यामध्ये. त्यांना काढलं नाही गेलं, त्यांना घेण्याअगोदरच घरी पाठवण्यात झालं. पवित्र पोर्टल प्रणाली आपल्याकडे एक सरकारी संस्था आहे, तिथून शिक्षक भरती केली जाते आणि इतर संस्थांना जी मागणी करायची त्यांच्याकडे करायची, मग ते शिक्षण पुरवतात त्यांना. ह्याच्यामध्ये असं झालं की ते ग्रामीण भागातील विद्यार्थी जवळजवळ 150 प्राथमिकचे होते आणि 100 माध्यमिकचे होते. आम्हाला असं कळलं की मराठी शाळेत शिकलेत म्हणून त्यांना आपल्या मुंबई महानगरपालिकेत नोकरी नाकारण्यात आली. कुठे? आपल्या मुंबईत. कुठे? आपल्या महाराष्ट्रात. आणि मराठी भाषा कोणाची? राज्यभाषा आपल्या महाराष्ट्राची. किती मोठी अपमानाचं हे आहे, खेदाजनक म्हणजे बाब आहे तसं बघायला गेलं तर. मला खूप अपमानित झालं का वाटलं की मी माझ्या मुलाला काय उत्तर देऊ. बाबा तुम्ही मला सांगाल मराठी माध्यमात पण नोकऱ्या नाही आहेत तिथे, मग तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये. हा लढा माझा म्हणून आम्ही सुरू केला. त्यानंतर असं आम्हाला कळलं की पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. रिकमेंडेशन त्यांना देण्यात आली महानगरपालिकेला आणि महानगरपालिकेला देण्यात आल्यानंतर त्यांना असं कळलं की बाबा हे शिक्षक आलेले आहेत, ह्यांचे पेपर मागवून घ्या. पेपर मागवले. 3 ते 4 महिने त्यांनी पेपर पडताळणीमध्ये घेतले. आता वेळ आली नियुक्ती देण्याची. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुमचं शिक्षण इयत्ता 1ली ते 10वी हे मराठी माध्यमातून झालं आहे म्हणून तुम्हाला नोकऱ्या नाकारण्यात येत आहेत, आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. त्यांनी अक्षरशः त्यांचं पूर्ण अवसान ते कळलं. त्यांनी ही कल्पनाही नव्हती केली. आता करायचं काय. त्यांनी दाद मागितली. आपले महापौर होते त्यांच्याकडे गेले. त्यांनी सांगितलं आम्ही या विषयावर लक्ष घालू. कोणी लक्ष घातलं नाही. तेव्हाचं सरकार हे मराठी माणसांनी निवडून दिलेलं मराठी माणसाचं सरकार, शिवसेना, त्यांनी दाद दिली नाही. खूप मोठ्या आश्चर्याची गोष्ट होती आम्हाला. म्हणजे मला तेव्हा कळलं की शिवसेना काय. खरं ओपनली बोलतो मी कोणाला घाबरत नाही. नंतर आम्ही त्यांना भेट दिली, सगळं समजून घेतलं की काय आहे, कुठे चूक झाली आहे का, तांत्रिक बाब आहे का, कुठे काय आहे का. नंतर असं कळलं की ह्यांनी जाहिरात देतावेळी कुठेही उल्लेख केला नव्हता की आम्हाला इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं पाहिजेत.
तो मुद्दा आम्ही तिथे पकडला आणि तो मुद्दा मी लावून धरला. पण लावून धरल्यानंतर मीडिया झालं किंवा इतर गोष्टी झाल्या त्या तो विषय उचलून धरत नव्हते. नंतर नाही कळलं हा लढा आपला मोठा करावा लागेल. हा लढा मोठा करण्यासाठी जेवढे मराठी शाळेसाठी जेवढे भांडतात त्यांना एकत्र करावं लागेल. मग मी भंडारे साहेबांना, दीपक पवार साहेबांना संपर्क साधला. तिथून तो संघर्ष सुरू झाला. 123 दिवस सतत आंदोलन सुरू राहिलं तिकडे आणि आम्ही वेळोवेळी तिकडे जात असायचो. प्रत्येक तेव्हा ते माजी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड होता, त्यांना मी भेट दिली. बऱ्याच लोकांना, बच्चू कडू, नंतर तनपुरे, ह्यांच्याकडून असं कळलं की प्रकरण पुढे जाते पण पुढे जाऊन ते अडकते. तर कुठे अडकते तर आदित्य ठाकरे यांच्याकडे अडकते. त्यांना काय मराठी माध्यमाचं काय त्यांचं घोडं मारलं मला माहीत नाही, पण ते तिकडे जाऊन अडकते. सर्वजण रस दाखवतात पण तिकडून ते परत येतात. नाही, ते काहीतरी करावंच लागेल. तेव्हाच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेजी होते, त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. ते पण तिथे गेले, परत आले. आदित्य ठाकरेंकडे हा विषय आहे महानगरपालिकेचा, आम्ही कोणी याच्यामध्ये पडणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. पत्रकारांना सांगण्यात आलं ह्यांचं काय काम होणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही ह्यांच्या बातम्या लावू नका. आम्ही तग लावून धरलं. बरंच काय झालं, आंदोलनाला सरकार उत्तर देत नव्हतं, प्रतिसाद देत नव्हतं. शेवटी अशी वेळ आली की कोरोनाचा काळ होता, कोणाला बाहेर आंदोलन करून देत नव्हते, 5 जणांना जमून देत नव्हते. आंदोलन जे होतं ते एका आपलं जे आझाद मैदान तिकडे केलं जातं, तिथे कोणाचं लक्ष नसतं. तिथे फक्त मीडिया आली तर तुम्हाला कळतं की तुमचं आंदोलन चालू आहे, नाही मग कोणाला काही कळत नाही. नंतर आम्ही कळलं की आता ही रस्त्यावर उतरण्याची वेळ आहे, रस्त्यावर उतरल्याशिवाय काहीही होणार नाही. मग आम्ही त्या रस्त्यावरच्या आंदोलनाला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे कोल्हापूरला जे स्मारक आहे तिथून आम्ही ती सुरुवात केली आणि तिथून सुरुवात करतेवेळीच आमच्यावरती खूप मोठा दबाव होता की तुम्ही सुरू करू नका, आम्ही तुम्हाला अटक करू, तुमच्यावरती केसेस पडतील. बोला आम्हाला चालेल, आम्ही हा आंदोलन करणार आणि तुम्हाला काय करायचं ते करा, पण आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहे. सगळे शिक्षक तिथे आले. शिक्षक आल्यानंतर आम्ही ते स्मारकाला वंदन करून, ज्यांनी आज मराठी माणसाला जागा केलं, जे बाळासाहेब ठाकरे, त्या स्मारकाला वंदन आम्ही तिथून आंदोलन सुरू केलं. आंदोलन सुरू गेल्याच पुढे 3 गाड्या लागला. आम्हाला सगळ्यांना उचलून तिथून नेलं, आझाद मैदानात नेण्यात आलं. आम्हाला आतमध्ये ठेवण्यात आलं. सांगितलं तुमच्यावरती गुन्हा दाखल करू. खूप मोठा वाद झाला. तिकडचे IPS अधिकारी होते ते. आम्ही बोललो तुम्हाला जे करायचं ते करा, मी इथे उभा आहे. जोपर्यंत आमचे अध्यक्ष होते, कार्याध्यक्ष होते सामंत साहेब, देशमुख साहेब, आम्ही इथेच उभा आहे, गुन्हा दाखल करा, काय करा, जोपर्यंत न्याय मिळणार नाही ना आम्ही रस्त्यावरती उतरणार, तुम्हाला काय करायचं ते करा. शेवटी ते लोक वैतागले. त्यांनी आम्हाला महानगरपालिकेमध्ये नेलं. चहल साहेब तिथे, कुमार साहेब होते उपायुक्त, त्यांच्याकडे नेलं. तिथे आमचं बोलणं झालं की नाही यांचा विषय चालू आहे हे ते, पण शेवटी काहीच नाही झालं, निष्पन्न त्याच्यानंतर. पण जेव्हा ते आम्ही रस्त्यावरचं आंदोलन केलं तेव्हा त्यांना कुठेतरी उत्तर देणं भाग होतं. आज भंडारे साहेबांनी पण बरेच कार्यक्रमामध्ये त्यांना सरकारनं उत्तर केलं की ह्या प्रश्नाचं काय झालं, पुढे काय, त्यांच्याकडे उत्तर देणं काहीच नव्हतं. पण तुमचा आत्मविश्वास जर दृढ असेल ना, तुमचं सातत्य असेल आंदोलनामध्ये, तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. चमत्कार झाला, सरकार आलं नवीन. शिंदे साहेबांनी स्वतः फोन केला. तुम्हाला खोटं वाटेल पण प्रत्यक्ष मी त्यांच्याशी बोललो आहे. त्यांनी सांगितलं लगेच या. मी गेलो तिथे आणि गेल्यानंतर माझं असं झालं की मला तिकडे तुमचं कोणाला बोलणं झालं. मी बोललो शिंदे साहेबांबरोबर. नाही आम्ही नाही ओळखत. तुमचं कसं काय बोलणं झालं शिंदे साहेब, तुम्ही ते सामान्य माणसं. बरोबर नाही, मला माहीत नाही PA कोण त्यांचे, पण माझं त्यांच्यावर बोलणं झालं आहे. अर्धा तास मला बंगल्याच्या आतमध्ये जावं लागतं. कसं बसं मी थोडंसं हे करून गेलो आतमध्ये बंगल्याच्या. नंतर तिथे गेलो, पोलिसांनी अडवलं आतमध्ये, परत त्यांच्या PAने अडवलं की तुमचं कोणाशी बोलणं झालं. बोललो माझं शिंदे साहेबांना बोलणं झालं. कोणाचाही विश्वास बसत नव्हता त्याच्यावरती. अक्षरशः मी तिथे 6 वाजता गेलो, रात्री 11 वाजता माझी साहेबांची भेट नाही झाली. 11 वाजता ते गाडीत बसणार आणि मी त्यांना जाऊन हाक मारली, साहेब मी दाभोळकर बोलतो आहे. मग आपलं बोलणं झालं त्याच्यावरती. अरे तू कुठेस, दिवसभर मी तुला शोधतोय. त्यांनी मला असं सांगितलं. माझं बोलणं झालं आहे, शब्द तुमचं सांगतो, चहल साहेबांशी माझं बोलणं झालं आहे. उद्या तुम्ही 3 जण जा आणि विषय संपवा. आणि तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही तिथे गेलो, साहेबांनी एका आठवड्यात त्यांनी निर्णय दिला. आज ते सगळे शिक्षक रुजू झाले. वा वा. सगळ्यांचा पगार सुरू झाला. आणि ते अशा टाईमला रुजू झालं की मला तेव्हा कळलं की जेव्हा नवीन शिक्षक येतात तेव्हा त्यांना फक्त 6,000 मानधन दिलं जातं काही काळाकरता. आणि ते जेव्हा लागले तेव्हा 15,000 मानधन केलं गेलं त्यांचं. क्या बात. GR निघालेला होता. वा वा. हा आमचा लढा होता. आणि खरं तर ह्या लढ्याची सुरुवात झाली तर मी खरं सांगितलं श्रेय मी भंडारे साहेबांना, दीपक पवार साहेबांना देतो, कारण की मी इथे प्रेक्षक म्हणून होतो. त्यांचा 2019ला कार्यक्रम होता परेलला. आणि मी नुकताच 2017मध्ये लग्न केलं होतं. मराठी माध्यम, माझी शाळा राजा शिवाजी विद्यालय किंग जॉर्ज. आणि मी ठरवलं होतं लग्न करेन ठीक आहे, पण माझ्या मुलीला शाळेत तर मराठी माध्यमातच घालणार. आता याला समजवायचं कसं.
तिला सांगलं नाही सगळे जर असे करतात तसे करतात. बोला बाकीच्यांचं सोड, तू पण शिकलेत मराठी माध्यमच, मी पण मराठीमध्ये शिकलो, आपण कुठेही अडकलेलो नाही आहे, आपण हे करूया. नाहीच, करायचंच नाही आहे. का नाही करायचं आहे? उत्तर नाही. बाकीच्यांचे इंग्रजी माध्यमात आहे, मग तुझं का असं? ठीक आहे, मी तुला समजवतो असते. मग सगळं समजवत गेलं, कसे शास्त्रज्ञ कसे मोठमोठे अधिकारी घडतात मराठी माध्यमातून, सगळं समजवत गेलं. त्याच्यानंतर मला कळलं की चिन्मय सुमित त्यांचा एक कार्यक्रम होतो आहे की तिकडे जाऊया आपण. आणि त्या कार्यक्रमाला मी नेलं, तो कार्यक्रम दाखवला, तेव्हा तिने होकार दिला की नाही आपण टाकूया म्हणून. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामुळे मी दीपक पवार, आनंद भंडारे साहेबांचं मी त्यांचं धन्यवाद देईन त्यांना मी, की प्रेक्षकातून वक्ता म्हणून बढती दिल्याबद्दल. बरोबर. मी तर असं म्हणेन की दीपक पवार सर आणि भंडारे सर आणि आमच्या सगळ्या साधनाबाई परब सर या सगळ्यांना बघून अनेक सचिन दाभोळकर तयार होत. आणि खरंच एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या की त्यांच्यामुळे 250 लोक तिथे पुन्हा कामावर रुजू झाली. मी थोडं थांबवतो फक्त. ही जी लढण्याची पात्रता मला मराठी समितीने दिलेली, तेव्हा कळलं की सरकारदरबारी कशी मराठी माणसाची अवस्था बिकट आहे. तिथे तुम्ही कुठच्याही सरकारी दरबारात जाल तर तिकडे असं आहे की पहिलं तिकडचे जे असतात कॉन्ट्रॅक्टर, त्यांना तिथे पहिला प्रवेश असतो, तुम्हाला प्रवेश नसतो तिथे. आणि ते कॉन्ट्रॅक्टर सगळे परप्रांतीय 90%. खूप बेकार अवस्था आहे, बिकट अवस्था आहे. म्हणजे फक्त मराठी शाळा नाही, पण मराठी माणसाचा रोजगार खूप खड्ड्यात गेलो आपण. हे केव्हा कळतं? जेव्हा तुम्ही लक्ष घालता तेव्हा. तोपर्यंत आपण आपल्या कामामध्ये आहे, नोकरीमध्ये आहोत, माझं चाललं आहे चांगलं, ठीक आहे. एक दिवशी कधी तुमची मान कापली गेली तुम्हाला समजणार नाही. आणि हा लढा देण्यासाठी मी माझं शिक्षण जे होतं ते MBA माझं फायनान्समधून होतं, कॉमर्सचा मुलगा आहे मी परत LLB केलं 3 वर्ष. आज मी लॉ केलं आहे. आता त्याच्याकडे पुढे करिअर करायचा विचार चालू आहे, काम असून. काही सरकारी लढा लढायचा आहे. वा 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 वा. मी परत थोडंसं पुढे तुम्हाला एक प्रश्न विचारेन की BST आणि रेल्वेचे ज्या तिकीट आहेत त्याच्यावर जे इतर भाषेमधलं मजकूर जो होता तो आपण मराठीमध्ये करण्यासाठी भाग पडल्यात, किंवा त्याचा थोडासा एक प्रवास जर तुम्ही सांगितलं तर. आमचे अध्यक्ष आहेत गोवर्धन देशमुख आणि कार्याध्यक्ष आहेत प्रदीप सामंत म्हणून. त्यांचं एक नेहमीचं एक ब्रीदवाक्य आहे, मराठी माणसाची निरीक्षण क्षमता उत्तम हवी. जिथे मराठी नाही तिथे मराठी पाहिजे, ह्याच्यावर तुम्ही भर द्या. मग आम्ही जिथे इथे बघतो कुठे मराठी नाही तिथे सनदशील मार्गाने करतो अप्लाय. त्यानंतर आम्हाला कळतं की इथे हे प्रॉब्लेम्स आहेत, मग आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. बरेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटलो आहे, रेल्वेचे मुंबईचे अधिकारी त्यांना भेटलो आम्ही, बरेच बदल करून घेतलेत, तिकिटामध्ये बदल झालेले आहेत, BSTच्या तिकीटामध्ये बदल झालेले आहेत. हे विषय तुम्हाला खोटं बोलायचं, जेव्हा सुभाष देसाई जे होते तेव्हा त्यांनी संसदेचे विषय मांडलेत त्याच्यामध्ये. आणि त्यांनाही मुद्दे दिले आणि त्यांनी आम्हाला अभिनंदन केलं. आम्हाला या गोष्टी माहितीच नव्हत्या. बरोबर, तुम्ही सरकार चालवतात, तुम्हाला या गोष्टी माहिती असायला पाहिजे. पण तुम्ही माहिती असून केलं काय? प्रश्न मांडला तर ती कारवाई काय केली? कारवाई होणं गरजेचं आहे. आम्ही जेव्हा प्रश्न मांडत गेलो, उत्तरावरती त्यांची काय आली नाही, पण आम्ही प्रश्न मांडत गेलो आणि बदल घडत गेले, बदल झाले. रेल्वेमध्ये बदल झालेत, BSTमध्ये बदल झालेत, अनेक आस्थापनांच्या पाट्यांमध्ये बदल झालेत. आम्ही मराठी भाषा विभागामध्ये गेलेलो, तिकडे हिंदीमध्ये होतं, ते मराठीमध्ये करून घेतलं. तुकाराम मुंडेंना भेटलो, तेव्हा सांगितलं की हे काय आपलं महाराष्ट्र राज्य आहे. मग त्यांनी तो बदल करून दिला. आणि त्याच्यानंतर अजून एक बघायचं झालं तर मराठी पाट्यांचा विषय आता तो खूप गाजतो आहे. पण जेव्हा केव्हा आम्हाला कुठेही मराठी आस्थापना म्हणजे कुठेही दिसायचं इंग्रजीमध्ये नाव आहे, मराठीचं नावच नाही आहे. आम्ही त्यांना तक्रारी करून आम्हाला असं कळलं की मराठी दुकानांना असा एक कायदा आहे कामगार विभागाचा, ज्या दुकानामध्ये 10 माणसाच्या वर कामगार असतील तर त्यांना मराठी पाट्यांचं बंधन लावण्याचं बंधन आहे, नाही मग तुम्ही कुठच्याही भाषेत लावू शकता. बोलो हा कुठचा नियम आहे? मराठी भाषा आणि 10 कामगार यांचा संबंध काय? तर यांचे मेन मुख्य आयुक्त दादरला बसतात. आम्ही वर्षानुवर्षी तो प्रश्न लावून धरला. आम्ही बरोबर हजारो तक्रारी केल्या आहेत आणि आजही आमच्याकडून हजारो तक्रारी जातात, शासनाला हजारो तक्रारी जातात. आमचे कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत, ऑनलाईन तक्रारी करतात, कोणी आंदोलन करत नाही, घर बसल्या करतात सगळं. मग हे केल्यानंतर त्यांनी तो विषय गांभीर्याने घेतला आणि ती अट काढली. तेव्हा जाऊन त्यांनी हा निर्णय आणला. पण ते निर्णयाला अंमलबजावणी झाली नाही, कारण की जे दुकान मालक आहेत, इकडचे अध्यक्ष आहेत मुंबईचे, ते गुजराती आहेत, त्यांनी हा निर्णय करून दिला नाही. त्यांनी तो कोर्टात नेला आणि कोर्टात नेण्याच्या अगोदर आम्ही त्यांना तंबी दिली, पहिलं तुझ्या दुकानाचं पहिलं बदली करून टाक. आणि आम्ही सनदशील मार्गाने त्याचं नाव पहिलं बदली करायला लावलं. तुम्ही विटीला गेलात ना, GT हॉस्पिटल समोर तर रूपम म्हणून मोठं दुकान आहे, ते त्यांचं आहे. आम्ही तिथे मराठी लावायला लावली त्याला
आणि त्यानंतर निर्णय आपल्या साईडने आला तरी पण अजून त्यावरती कारवाई होत नाही आहे, कारण की आत्ताचं सरकार त्यांना पॉवर आहे. बरोबर. खरं तर मराठी पाट्या लागत आहेत त्या आमच्यामुळे लागत आहेत असं श्रेय घेणारी अनेक नेते मंडळी आणि पक्ष आहेत, पण प्रामाणिकपणे सरकारच्या सगळ्या गोष्टींशी कागदपत्रांशी पाठपुरावा करून आपण ही गोष्ट करताय आणि करत आहात यासाठी खरंच कौतुक. मी मंदार चौगुले सरांकडे येतो. खूप वेळ शांत आहेत ते, आता तुम्हालाच विचारणार. तर मराठी बोलत चळवळ हे फेसबुक पेज आपण सुरू केलं, पण मी पुन्हा तेच म्हटलं की आपण खूप पेज येतात, बंद होतात, निगेटिव्ह होतो माणूस. सो ही संकल्पना म्हणजे आता तुमचं जे आजूबाजूचं जे म्हणजे तुम्ही सायन्स आणि या सगळ्या फील्डमध्ये आहात, तर ते पेज का सुरू करावं असं वाटलं आणि त्याचं थोडंसं सांगितलं तर बरं होईल. म्हणजे काय कोणता प्रसंग आला की आपण हे करूया असं वाटलं? तर खरं सांगायचं म्हटलं तर मराठी बोला चळवळ हे जे पान आहे, पेज आहे किंवा ग्रुप आहे, समूह आहे, हे मी व्यक्तिशः चालू केलं नाही. अर्थात ह्याचा मी एक भागीदार आहे, यांच्याबरोबर काम करत असतो, संपादक पण आहे. तर ॲक्च्युली हे 2011 साली कडवट मराठी नावाचा एक समूह चालू झाला फेसबुकवरती. आणि ह्याचे सदस्य जे होते ते मुख्यतः सातारा भागातले होते. आणि विषय काय होता की आपण महाराष्ट्रामध्ये मराठी हवी तितकी वापरत नाही. आणि विशेष करून कसं होतं की आता माझ्यासारखा जो माणूस असतो, जो मी 2002 साली मुंबईला आलो प्रथमतः. मी गावातला माणूस आहे, रत्नागिरी जिल्ह्यामधून आलो. आणि त्यावेळेला माझं कॉलेज होतं माटुंग्याला. तर मी सुरुवातीला हॉस्टेल नव्हतं, तर मी ट्रेनने प्रवास करायचो. आणि तेव्हा मलासुद्धा असं वाटायचं की अरे आपण महाराष्ट्रात आहोत की महाराष्ट्राच्या बाहेर आहोत. म्हणजे आपण जर महाराष्ट्रातच शिकतोय तर आपल्याला तो एक हवा, तो कम्फर्ट झोन असला पाहिजेत, आपल्या भागातच राहतोय. कारण की जसं भाऊसाहेब सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की परभाषेत शिकल्यामुळे अभिव्यक्ती ठेचली जाते, तसंच सतत आपण परभाषेत आजूबाजूला वागत असलो, बोलत असलो तर आपण खूप चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. आणि ह्या दृष्टीने एक जवळपास 2014 साली मी सुद्धा ह्या समूहाबरोबर जोडला गेलो. आणि मुख्य म्हणजे हेच होतं की आपण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मराठीत बोललं पाहिजे. कारण आपण जर मराठीत बोललो नाही तर कोण मराठीत बोलणार, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ही नुसतीच मराठी भाषा नाही आहे, तर मराठी भाषा हा मराठी संस्कृतीला जोडून धरणारा एक मोठा धागा आहे. आणि या दृष्टीने मग आम्हाला असं वाटतं की मराठी आपण सतत बोलत राहिलं पाहिजे. अर्थात इंग्रजीचं ज्ञान महत्त्वाचं आहे. आता कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मी काम करतो आणि चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलतो, अर्थात मराठी शाळेतच शिकलेलो आहे. हिंदी गाणी मला देखील आवडतात, हिंदी चित्रपट देखील आवडतात. परंतु आवड ही एका जागी असते आणि आवश्यकता एका जागी असते. म्हणजे उदाहरणार्थ गुलाबजामुन आपल्याला आवडतो म्हणून रोज गुलाबजामुन खाणं योग्य नाही, तर ती भाकरी भाजीच खाल्ली पाहिजेत, बरोबर आहे. तर त्याची एक वेगळी चवही असतेच. तर ह्या सर्व गोष्टी आम्ही लक्षात ठेवून आम्ही मराठी बोला चळवळ हे पान चालू केलं. आणि हा एक खूप आत्मीयतेचा मुद्दा आहे आम्हा सर्वांसाठी. आम्ही जे कोणी लोक ह्याच्यावर काम करतो की म्हणजे आता नोकरी करतो तर बऱ्याच वेळेला असं असतं की ह्या पैशासाठी करतो, मुंबईत राहायचं आहे, कुटुंब आहे. मराठी बोला चळवळ हा एक आत्मीयतेचा विषय, हा काहीसा अस्तित्वाशी जोडला गेलेला मुद्दा आहे की आपला इतका समृद्ध वारसा आहे. ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, शिवाजी महाराजांचं पण मराठी भाषेसाठी योगदान आहे. आणि इतका समृद्ध वारसा असताना तो विसरला जाणं आपलं काही योग्य नाही आहे. तर त्या दृष्टीने आम्ही हा समूह आणि हे पेज आम्ही चालू ठेवलेलं आहे. आणि त्या दृष्टीने म्हणजे त्याच अनुषंगाने आमची पुढची पावलं देखील कामं देखील चालू राहतील. बरोबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण सगळे मराठी माध्यमातले आहात आणि पुढच्या पिढीला देखील मराठी माध्यमात मराठी शाळांमध्ये टाकलेलं. सो आता मी मुद्दामून थोडंसं तुमच्या सगळ्यांचा परिचय आधी सगळ्यांना व्हावा आणि आपण आपल्या विषयावर यावं म्हणून मी हा थोडासा अट्टाहास केला. मला आता सगळ्यांनाच एक आपण प्रश्नाची फेरी अशी घेऊया की मराठी शाळांसाठी संस्थात्मक पातळीवर आजवर तुम्ही काय प्रयत्न केलेत आणि काय करत आहात हे परत थोडं अगदी मी ॲक्च्युली खरं तर सुशील शेजुळे सरांकडे येतो की त्यांनी याची सुरुवात करावी. पुन्हा एकदा की मराठी म्हणजे आम्ही शिक्षक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहात, मराठी शाळा संस्थापक संघ महाराष्ट्र याचे आपण समन्वयक आहात. सो संस्था या गोष्टीशी आपण खूप जवळून निगडीत आहात. तर संस्थात्मक पातळीवर आजवर तुम्ही काय प्रयत्न केलेले आहेत मराठी शाळांसाठी आणि काय करत आहात? धन्यवाद. खरं तर कालपासून आपण विविध विषयावर इथे ऐकत आहात आणि आज इथे मला संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो.
खूप महत्त्वाचे विषय आहेत खरं तर, आणि काही मुद्दे जे आहेत 2-3 मुद्दे मी म्हणजे विषय खूप मोठा आहे, परंतु थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मातृभाषेतील शिक्षणाचा मुद्दा हा जर आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचा असेल तर जास्तीत जास्त शाळा अस्तित्वात येणं नव्याने हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. यावर 2008पासून आम्ही एका मुद्द्यावर काम करतो आहे. 2008ला सरकारने काही मराठी शाळांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव मागवले होते आणि त्यानंतर 13 महिन्यामध्ये ते प्रस्ताव रद्द करण्यात आले. खरं तर त्यासाठी असं कारण देण्यात आलं होतं की आम्ही पुन्हा प्रस्ताव मागवणार आहोत, नवीन एक धोरण येणार आहे. आणि हजारो प्रस्तावामध्ये लाखोची एक फी जमा केली होती सरकारकडे आणि ती वाया गेली, तिथे काय परत मिळालेली नाही अनामत रक्कम. त्यानंतर 2012-13ला पुन्हा एक धोरण आलं, बृहत आराखडा, ज्याला इंग्लिशमध्ये मास्टर प्लॅन असं म्हटलं होतं, की ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गरज आहे अशा ठिकाणी अंतर आणि लोकसंख्या ही तपासून अशी ठिकाणं शोधली आणि तिथे प्रस्ताव मागवले होते. ते 3 प्रकारचे प्रस्ताव होते, प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिकसाठी. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद ह्या शाळा काढणार होत्या आणि माध्यमिकच्या शाळा ह्या खाजगी संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले. जवळपास 2600 ह्या शाळा होत्या तिन्ही प्रकारामध्ये आणि माध्यमिकचे जे प्रस्ताव होते, ठिकाणं होती, ते 253 ठिकाणं होती. याच्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली गेली. लोकांनी 1 एकर 2 एकर जमिनी खरेदी केल्या. त्याच्यानंतर 10,000 रुपये नापरतावा शुल्क सरकारकडे जमा केलं आणि लाखो रुपये डिपॉझिट 5 लाख 10 लाख 15 लाख असं सरकारकडे जमा केलं. परंतु ही सगळी प्रक्रिया 2012-13पासून 2017पर्यंत सुरू होती आणि अंतिम टप्प्यात 2017ला ज्यावेळेस तावडे हे शिक्षण मंत्री होते त्यावेळेस ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आणि तेव्हा असं कारण देण्यात आलं की आता ह्या ठिकाणची गरज संपलेली आहे म्हणून. आम्ही राज्यभरातले जे काही संस्थाचालक होते, माध्यमिकचे प्रस्ताव हे संस्थांचे होते आणि प्राथमिक आणि उच्च प्राथमिक हे सरकार काढणार होतं. त्यामुळे आम्ही सगळ्या संस्थाचालकांना एकत्रित करून सरकारशी आम्ही भांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की 2012 ते 2017पर्यंत 4 वर्ष ही वेगवेगळ्या कारणामुळे 4 वर्ष ही प्रक्रिया लांबवली गेली आणि 2017च्या आधी तावडे ज्यावेळेस विरोधामध्ये होते त्यावेळेस तावडे याच्या बाजूने बोलत होते की ही खूप गरजेचं आहे त्या सगळ्या शाळा अस्तित्वात यायला पाहिजेत. त्यांनी आम्हाला तशी पत्रही दिली होती. परंतु ते शिक्षण मंत्री झाल्यानंतर अचानक माहीत नाही काय झालं आणि ही गरज संपली आणि ते सगळ्या शाळा रद्द करण्यात आल्या आणि ते रद्द ज्यावेळेस केल्या तेव्हाही असं सांगण्यात आलं त्या शासन निर्णयामध्ये की आणखी एक पुन्हा नवीन धोरण येणार आहे आणि नवीन आम्ही पुन्हा प्रस्ताव मागवणार आहोत. म्हणजे 2008पासून 8ला प्रस्ताव रद्द होतात, नवीन धोरण येणार म्हणून सांगण्यात येतं. 2017ला प्रस्ताव टाकतात, तिथे रद्द करतात, त्यावेळेस असं सांगण्यात येतं की पुन्हा एक नवीन धोरण येणार. म्हणजे आम्हाला कळायला मार्ग नाही आहे की नेमकं सरकारचं धोरण मराठी शाळा नव्याने निर्माण होण्यासाठी आहे की नाही आहे. 2009चा शिक्षण हक्क कायदा काय सांगतो, 1 किलोमीटर 3 किलोमीटर 5 किलोमीटर, परंतु शाळाच अस्तित्वात नाही आहेत. आम्ही सरकारकडे अशा प्रकारची मागणी करतो आहे की सरकारने पुन्हा नव्याने अशी ठिकाणं शोधावीत आणि तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा. आत्ता सरकारमध्ये जे बसलेले आहेत ही सगळी लोक, ही सगळी मंडळी मागील सगळ्या सरकारमध्ये होती. या सगळ्यांना आम्ही भेटलो आहे. यातल्या जवळपास 40-50 आमदारांनी यासाठी पत्र दिलेली आहेत, परंतु काहीही उपयोग त्याचा पुढे झालेला नाही आहे. शेवटी आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलो, तिथे ती केस अजूनही चालू आहे. याच्यामध्ये 4 प्रकारच्या शाळा आहेत. काही शाळांनी तात्काळ शाळा सुरू केल्या आणि भीतीपोटी बंद केल्या, काहींनी शाळा सुरू केल्या आणि सेल्फ फायनान्समध्ये शाळा कन्वर्ट केल्या, काही अजूनही वाट बघत आहेत की आम्हाला मान्यता मिळेल म्हणून. परंतु हा मुद्दा ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या मंत्र्यांकडे गेलो, शिक्षण सचिवांकडे गेलो, शिक्षण सचिवांचा एक अनुभव तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये आता एकाही मराठी शाळांची गरज नाही आणि तुम्ही आता कशासाठी या शाळांसाठी मान्यता मागतायत. आम्ही त्यांना म्हटलं असं की तुम्ही महाराष्ट्राचं सोडा, तुम्हाला पालघरमध्ये अशी ठिकाणं आम्ही दाखवतो की जिथे मराठी शाळांची गरज आहे. नाही म्हणे मग ते पुन्हा अनुदान वगैरे. मग शिक्षण हक्क कायदा तुम्ही कशाला तयार केलेला हेच आम्हाला कळत नाही आहे. नाही मग पुन्हा मग ते सरकारकडे, मग सरकार निधी देत नाही. मी मला एक कळत नाही आहे, शिक्षण हक्क कायदा जर तयार केला असेल आणि जर सरकार जर ते पायदळी तोडत असेल तर यांना जाब विचारायचा कोणी, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये जाणवला. आम्ही खूप व्यथित झालो. माध्यमांनी या सगळ्या बातम्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली, पण ती फक्त बातम्यांपुरती मर्यादित राहिली. कुठलाही मंत्री, कुठलाही आमदार असं म्हणत नव्हता की ह्या शाळा नको आहेत म्हणून. हो, खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी पत्र दिली होती. 2019च्या आधीच्या सरकारमधील जवळपास 25 आमदारांनी आणि 2019च्या नंतरमधील जवळपास 25-30 आमदार, खासदार, मंत्र्यांनी पत्र दिली होती, परंतु काही झालेलं नाही आहे आणि तो मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहे.
आता पुढे काय होतं माहीत नाही. आणि आता या टप्प्यावर संस्थाचालक आता असे विचार करतात की आम्ही मराठी शाळा का काढायच्या मग. जर आम्हाला त्रास होणार असेल, 10-10 वर्ष शाळांना मान्यता मिळण्यासाठी वाट बघावी लागत असेल, आमचा पैसा खर्च होणार असेल, तर ह्या शाळा कशासाठी आम्ही काढायच्या. आणि मग मुद्दा असा येतो की जर नव्याने मराठी शाळा येणार नसतील, आधी शाळा बंद होत आहेत आणि या सगळ्या शाळांच्या ठिकाणी लोकसंख्येच्या निकषामध्ये या शाळा बसत होत्या, अंतरामध्ये या शाळा बसत होत्या, तरी तिथे सरकार जर शाळा देणार नसेल तर सरकारला मराठी शाळा हव्यात का नकोत, हा सुद्धा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि दुसरी एक आकडेवारी आम्ही माहितीच्या अधिकारात अशी मागितली की 2012 ते 2017पर्यंत ज्यावेळेस हा बृहताराखडा रद्द केला नव्हता त्या दरम्यान किती शाळांना मान्यता दिलेल्या आहेत. ती आकडेवारी अतिशय धक्कादायक होती. ती आकडेवारी अशी होती की जवळपास 12,000 शाळांना, इंग्रजी शाळांना मान्यता दिली गेली होती 2012 ते 2017च्या दरम्यान. आणि मराठी शाळांसह इतर सगळ्या शाळा ह्या 2,000 शाळा होत्या. म्हणजे तुम्ही इंग्रजी शाळांना हव्या तशा हव्या तिथे मान्यता देता आणि मराठी शाळांना ज्यावेळेस मान्यता देण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्ही त्यांना त्रास देता, त्यांचे प्रस्ताव रद्द करता, पुन्हा प्रस्ताव मागू असं सांगता. हे अतिशय भयानक आहे असं मला वाटतं. मी पालघर जिल्ह्यामध्ये राहतो. आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये आज ही पहिली पिढी शिक्षण घेणारी आहे. त्या मुलांनी शिक्षण स्वयंअर्थसहाय्यित शाळेमध्ये का शिकायचं बरं. 2012-13ला जो काय सेल्फ फायनान्स कायदा आला, स्वयंअर्थसहाय्यित, तुम्ही शाळा घ्या, तुमच्या पद्धतीने चालवा. मग मला पुन्हा हेच म्हणायचं की जर पहिली पिढी शिक्षण घेत असेल आणि जर त्या सेल्फ फायनान्स शाळेमध्ये ती मुलगा मुलगी शिकत असेल तर त्यांना गणवेश नाही, त्यांना पोषण आहार नाही, त्यांना इतर शिष्यवृत्त्या मिळत नाही आहेत, मग तुम्ही शिक्षण हक्क कायदा काढला कशासाठी. त्या मुलांनी पहिली पिढी शिकणारी त्यांनी सेल्फ फायनान्समध्ये का शिकायचं, ही जबाबदारी कोणाची आहे. त्यामुळे ही खूप महत्त्वाची बाब मला इथे वाटते की सेल्फ फायनान्स जो कायदा आहे त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. सरकारने फक्त अनुदान द्यावं लागतं म्हणून सेल्फ फायनान्स कायदा जर काढलेला असेल तर सरकारने याचा पुनर्विचार करायला हवा. आमदार खासदारांनी 7-8 जे काय आपले शिक्षक आमदार आहेत यांनी हा मुद्दा लावून धरायला पाहिजे. मला माहीत नाही शिक्षक आमदार, फक्त शिक्षकांचा वेतनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यांचा अनुदानाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, पेन्शनचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आम्ही या सगळ्यांच्या पाठीशी आहोत. पण ज्यावेळेस मराठी शाळांचा मुद्दा येतो त्यावेळेस मराठी शाळांचा मान्यतेचा मुद्दा, मराठी शाळांचा सेल्फ फायनान्सचा मुद्दा यावर या आमदारांनी बोललं पाहिजे. पण कुठलाही शिक्षक आमदार मला या मुद्द्यावर बोलताना दिसत नाही की पहिली पिढी शिकणारी सेल्फ फायनान्समध्ये का शिकावी. या मुद्द्यावर विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मुद्दे बरेच आहेत पण आणखी थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. शाळा समूह शाळा योजना आणि शाळा दत्तक योजनेवर आपण बऱ्याच वेळचं बोलतो आहे. पण त्यातला एक मुद्दा मला पुन्हा असं सांगायचा आहे की ज्यावेळेस हे सगळं चर्चा घडत होती त्यावेळेस महाराष्ट्रातल्या 25-30 संघटनांना आम्ही एकत्र केलं. त्यांची आम्ही एकत्र करून एक गुगल फॉर्म बनवून महाराष्ट्रामध्ये तो व्हायरल केला. लोकांना नोंदणी करायला सांगितली. जवळपास 3-4 दिवसामध्ये 3,000 लोकांनी याची नोंदणी केली आणि ती आम्ही सरकारला पाठवलेली आहे की कृपया तुम्ही ह्या लोकांचा जो म्हणणं आहे, लोकांचं जे लोकांनी जे मांडलं आहे या विरोधातलं मत, त्याचा विचार करावा आणि ह्या योजना रद्द कराव्यात. ही भूमिका सरकारपर्यंत आम्ही पोहोचवलेली, त्याचा सरकार विचार करेल. आता माहीत नाही अधिवेशनामध्ये काही वेगळं पुन्हा काही घडतं आहे का, ते घडावं अशी अपेक्षा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला वाटते. चौथा महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा आहे की शिक्षक भरतीचा जो यांनी BMC संदर्भातला जो मुद्दा सांगितला त्यावर आम्ही खूप बोललो आहे, खूप माध्यमामध्ये त्याच्यावर चर्चा झाली आणि शेवटी तो मुद्दा सुटला. परंतु आता ज्यावेळेस शिक्षक भरती होणार आहे, मागील 2-3 महिन्यामध्ये पुन्हा एक नवीन तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. शिक्षक भरती करताना इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या शिक्षकांनाच काही पर्सेंटेज जागा या भरल्या जाणार आहेत. म्हणजे आम्हाला कळत नाही आहे इंग्रजी भाषा येणं, इंग्रजी माध्यमात शिकणं. आता पुन्हा आपण सगळ्यांनी यावर चर्चा करावी हे काही मला कळत नाही आहे की इंग्रजी माध्यमातील उमेदवारांनाच फक्त हे शिक्षक म्हणून जर घेणार असतील तर महाराष्ट्रामध्ये लाखो मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय चुकलेलं आहे. तुम्ही वेगळी टेस्ट घ्यावं तर त्याला इंग्रजी येतं का नाही हे तुम्ही यासाठी वेगळं मूल्यमापन ठेवा. परंतु माध्यमानुसार भरती करणं हा काही प्रकार आम्हाला कळत नाही आहे. यावर आम्ही पुन्हा पत्र लिहिलं आहे त्यांना. म्हणजे मराठी माध्यमामध्ये शिकलेल्या उमेदवाराला जर नोकरी मिळणार नसेल तर पालक कोणत्या पद्धतीने विचार करणार आहेत. निर्णय घेणारी जी काही थिंक टँक आहे सरकारमधली किंवा शिक्षण मंत्र्यांची, मला कळत नाही. तुम्ही फक्त इंग्रजी माध्यमातलेच उमेदवारांना इथे 25% जागा तुम्ही ठेवणार असेल तर का, याचा जाब आपण विचारायला हवा. राजकीय पक्षांनी विचारायला हवा, आमदारांनी विचारायला हवा. एकही शिक्षक आमदार यावर बोललेला दिसलेला नाही आहे. हे सगळे मुद्दे खूप महत्त्वाचे मला वाटतात. त्यानंतर पुढे काही मुद्दे आले तर आपण बोलूच्या. तात्पुरतं एवढ्यात मला खरं तर आपली वेळ 4 ते 5:30 अशी होती. आपण थोडंसं लेट सुरू केलं, ठीक आहे. पण पुन्हा मला हेच वाटतं की जर आपलेच शिक्षक आमदार
आपलेच मुद्दे जर लयाला नेत नसतील तर हे दुर्दैवी आहे. मी हाच प्रश्न पुन्हा सलग सगळ्यांना विचारणार आहे की संस्थात्मक पातळीवर आजवर तुम्ही काय प्रयत्न केलेत मराठी शाळांसाठी आणि काय करत आहात? अगदी थोडक्यात चासकर सर. संस्थात्मक पातळीवर आपण काय प्रयत्न करायला पाहिजेत या संबंधानं जेव्हा शेजुळे सर बोलत होते तेव्हा इमिडिएट रिस्पॉन्स म्हणून माझ्या मनात लगेच येतं की सरकार मायबाप असतं आणि आपण छोट्या छोट्या व्यक्ती संस्था यांना मर्यादा असतात. तर 2-3 मुद्दे फक्त आपल्यासमोर ठेवतो. काही मुद्द्यांची कदाचित पुनरुक्ती होईल. मगाच्या सत्रामध्ये गीता महाशब्दे काही मुद्दे सांगत अगदी होते. थोडक्यात आपण 2-2 मिनटं फक्त घेऊया प्लीज. तर महाराष्ट्रातल्या सुमारे 15,000 शाळा बंद होणार आहेत. आपण याबाबत प्रत्येकानं भूमिका घ्यायला पाहिजे. प्रत्येक नागरिकानं भूमिका घ्यायला पाहिजे. म्हणजे संस्थात्मक पातळीवर काय करायचं त्याच्याविषयी मी बोलतोच. कारण दलित, आदिवासी, वंचित, गरीब घरातली मुलं जी आहेत 1,85,000 मुलांच्या शाळा बंद होणार आहे. आणि सरकार जर लोकांनी निवडून दिलेलं असतं, लोककल्याणकारी राज्यामध्ये शिक्षण ही सरकारचीच जबाबदारी आहे. घटनेतला 21वा कलम जे आहे ते जीविताचा अधिकार जेव्हा त्याच्यामध्ये दिलेला आहे, प्रतिष्ठा संपन्न जीविताचा अधिकार दिलेला आहे, तर मला असं वाटतं की शिक्षणाच्या अधिकाराशिवाय जगण्याचा अधिकार अपूर्ण आहे. ही जी काय उन्नीकृष्णन केसमुळं RT 2009 साली आला, ही सगळी केस जी आहे, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्याबाबत सजगपणे प्रत्येकानं कार्यकर्ता म्हणून एक संस्था म्हणून उभं राहण्याची गरज आहे. ही एक गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शाळा दत्तक दिल्या जाणार आहे त्याच्याविषयी आपल्याला सगळ्यांना भूमिका घ्यायला पाहिजे. कारण असं आहे की शाळा, मगाशी जालिंदर सरोदे सर म्हणत होते, तुम्हाला मी सांगतो, आज जर महाराष्ट्र शासनाचं शालेय शिक्षणाचं बजेट 60,000 कोटीच्या आसपास असेल, ते 2014-15ला 48,772 कोटी वगैरे होतं. आकडे मागे पुढे होऊ शकतात. त्यावेळेला सगळा CSR 478 कोटींचा आला होता, 1% आला होता. सरकार CSR म्हणजे हे दुसऱ्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवणं जे आहे ना, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर आपल्याकडे मन आहे. म्हणून CSR मधून एक इंटरेस्टिंग आकडेवारी सांगतो, थोडंसं जरा 50 सेकंद जास्त घेतो. पुणे जिल्ह्याला 2014 ते 2021 या वर्षांमध्ये 1,100 कोटी रुपयाचा CSR मिळाला. तो महाराष्ट्रातल्या 31 जिल्ह्यांना मिळालेला नाही आहे त्या वर्षात, 2014 ते 21ला. कोणता CSR, कुठला विकास, कोणत्या शाळा, कुठलं सुशोभीकरण. शाळा समूह आपण म्हणतो, शाळा समूह कोठारी आयोगाची कल्पना वेगळी होती, तेव्हा RT नव्हता. आत्ता शाळा म्हणजे प्रयोगशाळा असायला पाहिजे, शाळा म्हणजे वाचनालय असायला पाहिजे, शाळा म्हणजे ऑल कंपाऊंड असायला पाहिजे, स्वच्छतागृह असायला पाहिजे, पाण्याची सुविधा असायला पाहिजे, हे सगळं असायला पाहिजे, हे RT म्हणतो. म्हणून शेवटचा एक मुद्दा की आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत असायला पाहिजे की सरकारला सरकारी शाळा नकोशा झालेल्या आहेत. त्या हव्याशा वाटतील याच्यासाठी आपण दबाव निर्माण करायला पाहिजे. आणि शिक्षण हा राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर मुद्दा आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे प्रत्येकानं मला असं वाटतं की काम करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सोशल मीडिया वापरू, त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी म्हणून करायची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी करायची गरज आहे. बरोबर. प्रसाद सर अगदी थोडक्यात पटकन 2 मिनटात. क्या बात. बेसिकली आमचं आता सोशल मीडियावर जास्त काम आहे, फील्डवर्क थोडं मर्यादित आहे. तर फेसबुक किंवा बाकी माध्यमातून या संदर्भातले सर्व बारीक सारीक मुद्दे जास्तीत जास्त लोकांपर्यंत 365 दिवस 24 तास कसे जातील हे बघणं आम्ही पहिल्यापासून बघितलं. विषय धरून ठेवला, विषय कधी भरकटू दिला नाही. अनेक राजकीय पक्षांच्या लोकांनी ॲडमिन म्हणून आम्हाला तुमच्या समूहावर घ्या अशी विनंती पण केली होती, ती अजिबात मान्य केली नाही. आणि त्या समूहात काय होतं पटकन सांगतो की अनेक आता पालक विचारतात आम्ही या भागात राहतो, या भागातली मराठी शाळा कोणती आहे, तर आता सदस्यच त्याला उत्तर देतात. एवढे सदस्य झालेत, पहिलं आम्ही शोधून उत्तर द्यायचो, पण त्या सदस्यांच्यात पटापट रिॲक्शन येतात. तो एक फायदा आहे. अनेक जिल्हा परिषद शाळांमधले शिक्षक आणि पालक आणि सगळे लोक जोडली असल्यामुळे आपापले उपक्रम त्या समूहावर येत असतात, ते सगळ्यांपर्यंत पोहोचत असतात. राजकीय शासकीय टीकाही आपण भरपूर करत असतो. फक्त ज्या पक्षाचं राजकीय सरकार असतं त्याचे निष्ठावंत लगेच भांडायला येतात, तो एक समस्या असते. आणि असं बरंच त्या माध्यमातून चालू आहे. एवढंच विषय की सोशल मीडियातून, मग तो फेसबुक असो, ट्विटर असो, या विषयातले सर्व दैनंदिन जीवनातले बारीक सारीक मुद्दे, मग ते मराठी शाळांचे आणि मातृभाषेतून शालेय शिक्षणाचे फायदे असू देत किंवा त्याला पॅरलल इंग्लिश माध्यमात गेल्यामुळे मुलांना आणि पालकांना काय तोटा होतो आहे
आणि आता इंग्लिश माध्यम म्हणजे नुसतं स्टेट बोर्ड राहिलेलं नाही, ती मागे पडला आहे तो मुद्दा. आता CBSE, ICSE, IGCSE, केम्ब्रिज असं भलतीकडेच तो, म्हणजे आता मराठी माध्यम हा मुद्दा मला वाटतं राहील की नाही आता मला शंका वाटायला लागली. आता मुद्दा हा बनेल थोड्या दिवसांनी की स्टेट बोर्ड हवं आहे की CBSE, ICSE हवं आहे, ते इंग्लिश मिडियमच हवं आहे. या दिशेने आपण जोरात चाललेलो आहोत. तर हा एक मुद्दा आहे. आणि 2 गोष्टी मी पटकन सांगतो, कदाचित मी विसरून जाईन. मराठी अन्यायालाही भरपूर वाचा फोडतो आपण प्रत्येक ठिकाणी, आणि कोणाचंही मुलाचं बाळगत नाही. विनोद तावडेंच्या पत्नी या समूहावर आहेत होत्या, त्याच्यामुळे आधीचे जेव्हा विनोद तावडे होते तेव्हा सगळे त्यांच्या घरापर्यंत जायचं या समूहावर जी काही टीका व्हायची, जे काही विषय यायचे ते. आत्ताचे दीपक केसरकर साहेबसुद्धा या समूहावर लक्ष ठेवून आहेत, हे आम्हाला खुफिया सूत्रांकडून कळलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही जे मांडतोय ते जात आहे तिथे. आता त्याचा किती परिणाम होईल, काय होईल, आंदोलनाची त्याला जोड दिली पाहिजे, हे सगळं मान्य आहे. 2 गोष्टी की मराठी शाळांमधले आणि खास करून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जाणूनबुजून त्रास दिला जातोय गेल्या काही दिवसात. मला आजच सकाळी म्हणजे आधी पाठवलेलं एक सविस्तर पाठवलेलं, दत्ता वारे सर असतील, डिसले गुरुजी असतील किंवा चव्हाण म्हणून एक शिक्षक आहेत, अजूनही काही नाव आहेत, त्यांचं खच्चीकरण केलं जात आहे. कारण तिथे शाळांमधली पटसंख्या त्यांनी वाढवली किंवा होल्ड करून ठेवले, तर ते त्या सरकारला पटण्यासारखं नाही आहे, त्यामुळे त्यांचे पाय ओढले जातात. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा पटकन सांगतो, जसं मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मराठी माध्यमातल्या शिक्षकांनी त्यांची शाळा 10वीपर्यंत मराठी माध्यम होतं म्हणून नोकरी नाकारली. हा ट्रेंड आता सार्वजनिक ठिकाणी खाजगी कंपन्यांमध्येही रूढ होऊ पाहतोय. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असाल, डबल ग्रॅज्युएट असाल किंवा खूप चांगलं शिक्षण घेतलेलं असेल, इंग्लिश उत्तम असेल, तुमचं व्यक्तिमत्व चांगलं असेल, तुम्ही त्या नोकरीसाठी पूर्णपणे सुटेबल आहात, तरी तुमचं 10वीपर्यंत शिक्षण नुसतं मराठी माध्यमात म्हणून नाकारत नाही आहेत. तुमचं 10वीपर्यंत शिक्षण स्टेट बोर्डातही नको आहे त्यांना. CBSE, ICSEमध्येच 10वीपर्यंत शिक्षण असेल तरच नोकरीसाठी या म्हणतात. ही फार मोठी धोक्याची गोष्ट आहे आणि अशाने भयानक नकारात्मक संदेश जातो आहे. म्हणजे मग त्याच्या पलीकडे काही बोलायला उरणार नाही जर असं सगळं चित्र बदलत गेलं तर. तेवढ्या या 2 गोष्टी मला जरा सांगायच्या. बरोबर. सचिन दाभोळकर सर. थोडक्यातच सांगतो, ह्यांचाच मुद्दा पुढे ओढतो. कंपन्या ज्या आहेत त्या इंग्रजीमध्ये त्या मुलांना घेतात, त्यापैकी एक होती टाटा कन्सल्टन्सी. जेव्हा आम्हाला कळलं, आम्ही ताबडतोब त्यांना संपर्क केला. कळलं की बदल नाही घडत आहे, तर आमच्या समोर जवळजवळ 1000 लोकांनी त्यांना संपर्क केला. आणि जेव्हा संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची चुकी झालेली आहे, आम्ही ती अट मागे घेतो, आणि ती जाहिरात त्यांनी रद्द केली. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, आम्ही आमच्या समूहामध्ये टिचकी प्रमाणपत्र ही मोहीम राबवतो. एखादा कुठचा असा इश्यू असेल की त्याला असं जोड देतो, एक पत्र तयार करतो आणि सगळ्यांना ते पाठवतो. त्यांनी फक्त ते टिचकी 2 वेळा टिचकी करायची, मेलने डायरेक्ट त्यांच्या इथून निघून जातं. त्यांना लिहित बसायची गरज नाही, फक्त त्यांनी खाली आपलं नाव टाकावं आणि ते करावं. असं करून आम्ही बरेच मुद्दे त्यातून मार्गी लावलेले आहेत. कारण की मागे शिक्षकांचा मुद्दा होता त्यावेळी आम्ही हा वापरला, मराठी शाळांचा मुद्दा होता त्यावेळी हा मुद्दा वापरला. कारण की मागे महाडला पूर आला होता, रत्नागिरी वगैरे, तिथे असं कळलं की सगळंच वाटप चालू आहे, राशन, तेल, बिल सगळं चालू आहे. शैक्षणिक क्षेत्र म्हणजे पुस्तक वाटप चालू आहे, पण कोणाच्या शाळांकडे लक्ष नाही गेलं. मग आम्ही एक मोहीम राबवली. आम्ही महाडमधल्या 6 शाळा तिथे गेलो, तिथे भेट दिली, त्यांना शैक्षणिक साहित्य दिलंच, कम्प्युटर दिले 6 शाळांमध्ये. त्याच्यानंतर एका शाळेमध्ये असं कळलं की ते लाईटच नसते, बिना लाईटचे ते लोक शिकवतात. मग वर्षाताई गायकवाड ह्यांना संपर्क करून तिथे 15 दिवसात लाईट आली. वा. ते सुरू झालं. नंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला ह्याच्यापुढे कुठची गरज लागली आम्हाला कळवा, आम्ही तिथे येऊ, रंगरंगोटी असेल, काही असेल, सगळं असेल आम्हाला सांगा, आम्ही तिथे येऊ. पण तशी गरज लागली नाही. शासनाने त्यांना ते सगळं करून दिलं, जे नुकसान झालं होतं ते भरून दिलं. पण पुस्तकं वगैरे ती कमीच होती, तरी पण त्यांनी ती केली. पण त्या 6 शाळा आता उत्तम परिस्थिती सुरू आहे त्याच्यामध्ये. आणि अशा पुढेही आम्ही टिचकी मोहीम राबवत आहोत. कारण एक छोटंसं उदाहरण सांगतो यातलं, आज आपल्या चित्रपटगृहामध्ये आपलं जे राज्यगीत आहे ते वाजलं पाहिजे, हे आम्ही मागणी गेले 3 वर्ष करतो आहे. तर आपले जे सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार, त्यांना आम्ही 2000 मेसेज केलेत आमच्या समूहातून. ते वैतागलेत अक्षरशः मेसेज वाचून. लवकर तो निर्णय होईल असं मला वाटतं. मंदार सर. मराठी बोला चळवळीचं काम मुख्यतः जनजागृतीच्या माध्यमातून होत राहिलेलं आहे. तर जास्तीत जास्त पालकांना मराठी माध्यमाचं महत्त्व कळावं यासाठी आमचे प्रयत्न आतापर्यंत होत आलेले आहेत आणि तसेच ते होत राहतील. तर ॲक्च्युली खरं सांगायचं म्हटलं तर सध्या गुणवत्तेचे जे निकष आहेत शाळा निवडीबाबत ते मोठ्या प्रमाणात बदललेले आहेत. आणि उदाहरणार्थ गणवेश कोणता आहे, सरांनी मगाशी सांगितलं, शाळेची इमारत कशी आहे, शाळेची फी किती आहे, जेवढी फी जास्त तेवढी शाळा चांगली, अशा प्रकारचे काही गैरसमज आहेत. तर हे गैरसमज दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू राहणार आहेत. त्याशिवाय सध्या एक प्रकारची फसवणूक चालली आहे की इंटरनॅशनल शाळा वगैरे, त्या शाळांमध्ये शिक्षक धरा, पालक, विद्यार्थी
अभ्यासक्रम सर्व काही स्थानिकच असतं, फक्त फी तेवढी इंटरनॅशनल असते. तर अशा प्रकारची जी गैरसमज आहे ते दूर करण्यासाठी आमचे खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत. त्याशिवाय आजकाल रील्सचा फार मोठा इम्पॅक्ट होतो आहे सोशल मीडियामध्ये. दृकश्राव्य माध्यमाचा फार लोक उपयोग करून घेतात. तर आता लवकरच आमचा समूह मोठ्या प्रमाणात मराठी माध्यमाचे महत्त्व पटवून देणारे दृकश्राव्य माध्यमातील रील्स तयार करून पोचवणार आहेत पालकांपर्यंत. त्याचा आम्हाला खात्री आहे की मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्याशिवाय स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होणं खूप महत्त्वाचं आहे शाळांमध्ये. आजकाल पालकांचं देखील फार लक्ष आहे आणि हा एक गुणवत्तेचा निकष मानला जातो आहे. तर हे कशाप्रकारे मराठी शाळांमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात केलं जाईल ह्या सर्व गोष्टींवरती आमचं सध्या काम चालू आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊ द्यात. अगदी थोडक्या शब्दात आणि मोजक्या वेळेत आपण हे सगळं सांगितलं. मला वाटतं की प्रश्नोत्तरासाठी आपण एक 10 मिनिटं राखीव ठेवलेली आहेत. तर कुणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. इकडून नको असं सांगितलेलं तरी पण कुणाला विचारायचं असेल मला तरी. फक्त एक आहे ना 25 सेकंदात सांगायचं आहे सर, की मराठी माध्यमांची भूमिका काय आहे मराठी शाळांच्या विषयी. मराठी माध्यमं जे आहेत, वृत्तपत्र आहेत, मराठी वृत्तवाहिन्या आहेत, यांची भूमिका काय. उदाहरणार्थ नामवंत शाळांचा 2013 साली एक JR निघाला. गावातल्या वाड्या वस्तीवरच्या आदिवासी मुलांना जिथे वसतिगृह, ज्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वसतिगृह आहे त्या शाळांना नामवंत शाळांचा दर्जा दिलेला आहे. 60-70 हजार रुपये वर्षाला सरकार त्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये शिकण्याचे देतं. आदिवासी विकास विभाग. ह्या नामवंत शाळा कशा ठरवल्या. मुद्दे खूप आहेत, परंतु मराठी माध्यमांनी अर्ध्या मिनिटात मराठी शाळांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. यासाठी मराठी प्रेक्षकांनी आणि वाचकांनी माध्यमांवर दबाव वाढवायला पाहिजे, कारण माध्यमांची भूमिका महत्वाची असते. बरोबर. त्यांना माईक द्या ना सर. चासकर सर माईक देत नाहीत. म्हणजे आता मी खेचून घेतो कधी कधी. तर काय सांगत होतो, हां, तर मराठी शाळा महाराष्ट्र शासन किंवा कोणत्याही राज्याचं धोरण असतं, राज्य शासनाचा पैसा हा त्या राज्याच्या भाषिक शाळांवर खर्च झाला पाहिजे. महाराष्ट्रात हे सूत्र अनेक वर्ष होतं. आता मुंबई महापालिकेपासून सुरुवात झाली आहे. त्यांनी CBSE, ICSE, IGCSE मुंबई पब्लिक स्कूलच्या नावाखाली जे गल्लोगल्ली सुरू केलं आहे आणि त्याच्याशी ॲफिलिएशन आहे. गाजर दाखवलं जातं आहे की दर्जेदार शिक्षण, इंग्रजी माध्यमातलं शिक्षण मुलांना मिळेल, नंतर बट्ट्याबोळ होणार आहे, सगळ्यांनाही माहिती आहे. हा जनतेचा पैसा आहे. तो जनतेचा पैसा मराठी शाळांना पैसा नाही द्यायला. आणि CBSE, ICSE ॲफिलिएशन म्हणजे काय, त्यांच्या फी आहे ते CBSE, ICSEला भरणार सगळ्यांच्या लाखो करोडोंमध्ये. म्हणजे तुम्ही स्वतःच आपण मान्य करतो स्टेट बोर्ड नालायक काय म्हणून. म्हणजे हा किती विचित्र मुद्दा आहे हा सगळा. हा फार म्हणजे भयानक परिस्थिती आहे. विषय निघाला तर आपल्याला दिवस आणि रात्र पण कमी पडतील असं वाटतं, पण कुठेतरी थांबावं लागतं. सो आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथे आलात, आपला वेळ दिलात. धन्यवाद सगळ्यांचं. रविवार असताना आपण सगळे इथे उपस्थित आहात त्यासाठी धन्यवाद. आणि कवी असताना मला संवादक म्हणून एक संधी दिलीत त्यासाठी देखील धन्यवाद.